हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री तुळजा भवानी स्तोत्र। नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी, प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते। जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया, एकाप्यनेक रूपासि जगदंब नमोस्तुते। सृष्टिस्थिति विनाशानां हेतुभूते मुनिस्तुते, प्रसीद देव विनुते जगदंब नमोस्तुते। सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनी, सर्वशक्तियुते नन्ते जगदंब नमोस्तुते। विविधारिष्टशमनी त्रिविधोत्पातनाशिनी, प्रसीद देवी ललिते जगदंब नमोस्तुते। प्रसीद करुणा सिंधो त्वत्तः कारुणिका परा, यतो नास्ति महादेवी जगदंब नमोस्तुते। शत्रूंजहि जयं देहि सर्वान् कामांश्च देहि मे, भयन्नाशय रोगांश्च जगदंब नमोस्तुते। जगदंब नमोस्तुते हिते जयं शंभोर्दयिते महामते, कुलदेवी नमोस्तुते सदा, हृदि मे तिष्ठयतोऽसि सर्वदा। तुलजापुरवासिन्यां देव्या स्तोत्रमिदं परं, यः पठेत् प्रयतो भक्त्या सर्वान् कामान् साप्नुयात्। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। श्रीराम समर्थ। ज्यांना जमेल त्यांनी दरवर्षी घरी 9 कुमारिकांचं या कन्यांचं पूजन करत चला आणि याचा इतका प्रचार वाढवा, इतका वाढवा की सगळ्या जगाला कळलं पाहिजे की भारतीय हिंदू धर्म कसा आहे। लहानपणापासून आपण मुलींची म्हणजे कन्यांची पूजा करतो। कन्यांची पूजा करणारा हिंदू धर्म स्त्री दाक्षिण्याच्या बाबतीत सगळ्यात सावध असा धर्म आहे। हे जेव्हा जगाच्या लक्षात येईल तेव्हा सगळे लोक आपला धर्म स्वीकारतील, म्हणजे आपले अनुयायी अशा अर्थानं होतील, वैचारिक अनुयायी व्हायला पाहिजे। आणि असा स्त्रियांना जिथे सन्मान होतो तिथे स्त्रियांशी किती आदरानं वागलं जातं लहानपणापासून विचार करा। असा आपला जगातले एक एक धर्म आपण काढून बघा, एक एक पंथ काढून बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण किती महान आहोत। आणि ही आपली महानता आपल्या लक्षात न येऊ देण्याकरता आपल्या संस्कृतीचा अभ्यासच आपण करू नये अशी व्यवस्था गेल्या 70-80 वर्षात झाली। जे कीर्तन प्रवचन किंवा घरगुती लोकांनी कुळधर्म कुळाचार टिकवले त्यामुळे थोडीशी आपली संस्कृती टिकली आहे, जे जगाचं कल्याण करणारी संस्कृती आहे बरं का। आणि म्हणून फार आवश्यक असा हा भाग आहे। आणि बघा, मला तर खूप आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल, एरवी हट्टीपणा करणारी मुलगी, एरवी खूप दंगा करणारी मुलगी पूजा करताना मात्र छान पूजा करून घेते बघा। म्हणजे तेव्हा जगदंबा तिच्यात शिरते आणि आपली पूजा स्वीकारते बरं का। असा अनुभव आहे, अनेकांचा अनुभव आहे। एरवी हट्टीपणा, तिथून उतरल्यावरती दंगा करील पण तेवढ्या वेळ असा तुम्ही मुलाला बसवा, मुलगा बसणार नाही, ती जगदंबाच आपल्याकडनं पूजा करून घेते। अशी छान पूजा करूया आपण मनोमन। आणि आता पुढच्या कथानकाकडे जाऊया। आज जरा जास्त पुढे सरकलात का तुम्ही? हां, त्यामुळे डोकं तुमचं बरोबरमध्ये यायला लागलं, श्रोते दिसत नाही आहेत। हां, असू दे। हां, हे कसे बसलेत थोडे। हां, असू दे असू दे, उद्या आता 2च तास राहिले। आदिमशक्ती जगदंबा मातेच्या या दिव्य पुराणाचा आपण अभ्यास करतो आहोत। आणि पूर्वीच्या काळी घडलेल्या या घटनांच्यामुळं आपल्याला अशी एक ग्वाही प्राप्त होते, खात्री प्राप्त होते की असं मोठं संकट आल्यानंतर आईला जर समाज आळवेल, जगदंबेला प्रार्थना करील, संतांनी जसं आळवलं तसं दुर्गम दैत्याला ठार करण्याकरता भगवती जगदंबेनी शाकंबरी
अन्नाचंच रूप घेतलं आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. आजही आपलं सर्वार्थानं अंतर्बाह्य पोषण करणारी आई आहे. आपण जेवढं प्रेमाने तिच्या संपर्कात राहू, स्वतःला काही न समजता आपण तिचे आहोत. परफॉर्मन्सच्या वेळेला आय एम समबडी, परफॉर्मन्स झाल्यानंतर आय एम नो बडी. सादरीकरणाच्या वेळेला काहीतरी तिनं दिलेली शक्ती मी वापरणार आहे, पोळी करणार, छान करणार, मी पोळी अमुक करणार, मी चांगलं करणार. तेव्हा अहंकार असला पाहिजे, त्याशिवाय चांगली क्वालिटी येत नाही. पण ते झाल्या क्षणाला आई तुझेच तुझला दिले, म्या तुझं काय आणले, असा भाव धारण करावा. म्हणजे ती आपल्यावर अखंड कृपा करत राहते. नाही तर काय होतं हे नाही लक्षात राहिलं तर एखादी जबाबदारी जगदंबा आपल्याला देते आणि जबाबदारी घेतल्यानंतर हळूहळू हळूहळू त्या जबाबदारीचं जे काही ममत्व आहे ते आपल्यावर इतकं होतं की बैलगाडीच्या खालून कुत्रं चाललेलं असतं त्या मालकाचं आणि त्याला वाटतं मीच बैलगाडी चालवतो आणि मग त्याच्याकडनं हजारो चुका होतात. कशा? याच्याकरता एक गोष्ट येते, ऐका. दुर्वासा नावाचे जगदंबेचे भक्त अत्यंत सुंदर पद्धतीने हिमालयात जगदंबेचं ध्यान करते झाले. ऐम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छे या मंत्राचा यथोचित न्यासपूर्वक जप करायला लागतो. बरं, नुसतं माळ घेतली सुरुवात असं नसतं, त्याचा न्यास आहे. ते गुरुकडून दीक्षा घेऊन करावं लागतं. आता कळल्यावर उद्यापासून करूया आपण, असं नसतं. उद्यापासून कॉम्प्युटर चालवूया, काय दाबायचं कळलं पाहिजे ना, कुठं ते लावायला पाहिजे, स्टार्ट कुठला दाबायचं, एंटर कुठं दाबायचं, मध्येच काय करायचं. हे कॉम्प्युटर चालवताना जर आपल्याला किंवा मोबाईलमध्ये आपल्याला जर ती कुठला आहे, अँड्रॉइड आहे का ॲपल आहे काय जे आहे, कुठल्या सिस्टीमवर चालतो माहीत नसेल तर नुसता मोबाईल घेऊन त्याचा उपयोग नाही. मंत्र त्याच्यापेक्षा गूढ आहे. म्हणून मला खूप लोकांनी आज सकाळी प्रश्न विचारला, आम्ही म्हणू का? तुम्हाला तुम्ही म्हणा, हे म्हणायचा मला अधिकार नाही आहे. नवार्णव मंत्राला दीक्षा लागते. बरं, सर्वमंगल मांगल्यला दीक्षा लागत नाही. दीक्षा घेतल्याशिवाय जर मंत्र म्हटलात तर नुसताच मोबाईल घेतला तर त्याचं तुम्ही बाकीचं काहीच घेतलं नाही असा अर्थ होतो. आणि आपल्याला वाटतं मंत्र म्हणतोय आपण, मंत्र म्हणत नसतो आपण, शब्द पुटपुटत असतो. खूप सूक्ष्म आहे हे सगळं. म्हणू नका असंही मी तुम्हाला म्हणणार नाही आणि म्हणा असंही मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण दोन्ही म्हणण्याचा अधिकार मला नाही दिलेला. शास्त्रामध्ये काय चालतं पेक्षा काय चालत नाही याचा अभ्यास फार करावा लागतो. पण अधिकार संपन्न गुरूंकडून जर आपल्याला तो मंत्र मिळाला असेल, न्यास करावे लागतात त्याचे, आणि मग तो मंत्र आपण जपू शकतो. असो, असा मंत्र दुर्वासाने जपला आणि आईसाहेब प्रगट झाल्या. जेव्हा आपण स्वतः करता काही मागत नाही ना, तेव्हा जगदंबेला प्रगट व्हायची घाई असते. देव प्रगट व्हायला घाबरतो म्हणजे काय मागेल हा, त्याला घाबरते ती. म्हणजे तिला काही द्यायला अवघड नाही आहे, पण मागणारी माणसं आपल्याला आवडतात का? भेटले आता काहीतरी मागतंय वाटतं आपण, म्हणजे त्यांना इग्नोर करतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण दुसऱ्या रस्त्याने जातो. आपल्याकडे काही त्याला द्यायला नसतं असं नाहीये, पण त्याला जेवायला बोलवलं आणि तो इतका जेवला की सगळ्या इडल्यान सगळं संपवलं त्यांनी. हे त्याला बोलवू नका बाबा, असं होतं की नाही? असं म्हणून आई साहेब प्रगट झाले, कारण दुर्वासा दत्तात्रयांचे सख्खे बंधू, केवढा अधिकार. आणि आता आई साहेबांनी कमलवेलीची कमळाच्या फुलांची अप्रतिम अशी माला दुर्वासांच्या गळ्यात घातली. प्रेमानं जसं आपण आपल्या हातातली अंगठी काढून द्यावी, हातातली वस्तू काढून द्यावी, बिलवर काढून द्यावा, एखादी माळ काढून द्यावी, इतकं प्रेम वाटलं हो तिला आईला. हे घे. दुर्वासांच्या लक्षातच नाही तिनं आपल्याला तिच्या गळ्यात हार घातलाय काय, काही नाही. चरणावर मस्तक ठेवला, अश्रूंचा अभिषेक केला. आई किती दयाळू आहेस ग तू, किती प्रेमळ आहेस ग तू. खूप खूप आनंद झाला. जगताच्या कल्याणाकरता मी तुला आशीर्वाद देते. आणि दुर्वासा मुनी निघाले. दुर्वासा मुनींबद्दल आपण ते तापट होतो एवढेच ऐकलेलं आहे, पण ते किती दयाळू होते ऐकलंय का?
दुर्वासा मुनी हे गोपालकृष्णांचे आध्यात्मिक गुरु आहेत बरं का. गोपालकृष्णांचे विद्यागुरु कोण आहेत? सांदीपनी. आणि गोपालकृष्णांना अहम ब्रह्मास्मीचा उपदेश कोणी केला? दुर्वासांनी. आज सुद्धा द्वारकेला कृष्णांच्या मंदिराच्या पाठीमागे दुर्वासांचं मंदिर आहे. केवढा अधिकार हो त्यांचा. आपल्याला नाही त्यांच्यावर चिडले त्याच्यावर चिडले हेच माहिती असतं. नारद म्हणले की इथे कळ लावली तिथे कळ लावली. नारदांच्या स्टँडर्ड गोष्टी आम्हाला माहीत नसतात. इतका अधिकार. एकदम प्लीज झाली जगदंबा, म्हणजे संतुष्ट झाली. आणि ते हिमालयातनं निघाले 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 खाली उतरले तर दक्ष नावाचा राजा, त्याचा पृथ्वीवर राज्य होतं, त्या दक्षाकडे गेले. दक्षानं स्वागत केलं, वा 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 या या या. आणि विचारलं ही माळ कुठली तुमची गळ्यातली? तुम्ही येऊन 2 तास झाले तरी ती माळ जराही कोमेजली नाही आहे. ते म्हणाले आईसाहेबांनी मला तिच्या गळ्यातला हार मला दिला. दुर्वासा मुनींनी खरं आहे ते सांगितलं आणि हा म्हणाला मला देऊन टाका. ते इतके आनंदात होते त्याने देऊन टाकले. आणि काय चुकलं त्याचं? तो जो त्या पूर्ण पृथ्वीचा राजा आहे, एखादी सत्ता आपल्या ताब्यात आली, एखादं काही काम आपल्या ताब्यात आलं, एखादं काही विशेष जबाबदारी आपल्या ताब्यात आली की बऱ्याचदा त्या जबाबदारीची उपाधी आपल्यावर एवढा पगडा हे करते की हेच आपलं लाईफ आहे असं वाटतं की हे सोडून आपण नाही आहोत. आणि त्याचा अहंकार येतो. ते कसं झालं दक्षाचं हे मला सांगायचं. दक्षाला वाटलं जगदंबेने दिली मला, त्यात काय विशेष आहे? त्यानं ती सगळी कमळं काढली जी कधी कोमेजत नाहीत. आणि आपण जिथे रतिक्रीडा करतो, मैथून करतो, अशा आपल्या बेडवर पसरली. काहीतरी आपल्याकडनं चुकल्याशिवाय सज्जनांपासून आपण दूर जात नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. अर्जुन सांगतो कृष्णा तू मला पुण्य करायला सांगतोयस का पाप करायला सांगतोयस? समोरच्यानं ठार करून. भीष्म द्रोण यांना मी बाण मारल्यानंतर मला बाण मारणं आणि त्यांना ठार करणं अवघड नाहीये. माझ्याकडनं पाप झालं की तू दुरावशील याची मला भीती वाटते. आपल्याकडनं पातक झालं की पहिली गोष्ट काय होते लक्षात घ्याल, सज्जन लोक किंवा सज्जनता आपल्यापासून दुरावली जाते. आपल्याला बॅड जे आहेत ना, वाईट लोक आहेत, त्यांच्याबरोबर रमायला वाटायला लागतं. हे खरं सगळ्या पक्षांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे. अरे आपण इतके चांगले होतो परवापर्यंत, चांगल्याबरोबर युती होती आपली. काहीतरी देवाच्या बाबतीत किंवा आपल्या जीवनात चुकलं की आपण आपोआप दूर फेकलेच जातो. हो, सहजच होतं ते. गुंडांच्या बरोबर का जावंसं वाटलं? पालघरला 2 साधू तडफडून मेले, ठार मारण्यात आलं आणि याचं काही वाटत नाही तुम्हाला? भेटायला गेले नाही तुम्ही? शाप ज्यांनी जीवन सगळं समाजकार्याला वाहिलंय, अहो त्या क्षणाला ते मेले. जगदंबेनं भगवंतानी त्यांची बाजू स्वीकारली नसेल असं वाटतंय? याचा नीट विचार केला गेला पाहिजे. तसं कुणाला मुंगी मारली तरी पाप आहे, कुणालाच त्रास देऊ नये. पण देवा करता, जगदंबे करता, म्हणजे सत्कार्या करता ज्यांनी आपलं जीवन वाहिलंय, अशा लोकांना काय कसे आपण पाहिला असेल व्हिडिओ तो. आणि याचं मला काहीच वाटत नाही. कसला राज्य करता मी? हे वाया जात नाही, लक्षात ठेवाल. सावध व्हायला पाहिजे. माझा मित्र गमतीनं सांगतो, हनुमंताची उपासना नाकारली, दारामध्ये हनुमान चालिसा म्हणायला लोक आले होते. त्यांना हाकललं. 40च आमदार फुटले. 40च, 41 नाही, 39 नाही. मला वाईट वाटतंय आणि बोलतोय मी. मला काही कोणाच्या विरुद्ध नाही. मी यांचे असिस्टंट चांगले नाहीत हो जवळपासचे. त्यांनी सांगायला पाहिजे ना. ते सकाळी 8ला उठलं की माईक समोर बसून उभं राहून ताड 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 कोणाबद्दलही काही बोलायचं. त्यांनी गीता वाचायला पाहिजे आणि जेवढे जेवढे संजयाच्या मुखातले श्लोक आहेत तेवढे पाठ केले पाहिजेत. अरे काय स्टँडर्ड बोलत होता तो संजय. यत्र योगेश्वर कृष्ण हा श्लोक कुणाच्या तोंडात आहे? किती जबाबदारीनं बोललं पाहिजे. मी एवढ्या करता बोलतोय की आपले पक्ष टिकले पाहिजेत. हो, आपण आधीच आपण कमी आहोत जगात, त्यात आपल्यात जर एवढी भांडण झाली तर काय होणार आपलं. आणि या दृष्टीने
त्याच्याकडनं चुकत गेलं आणि किती चुकत गेला ऐका. त्या दक्षाला 3 मुली होत्या, आकुती, प्रसूती आणि सती. थोरली सती नावाची मुलगी ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे भगवान श्री शंकरांना अर्पण केली आहे. अशी ती सती नावाची मुलगी शंकरांची पत्नी आहे. पहिल्या दिवशी कुमार संभवमध्ये थोडं ऐकलंय आपण आदरणीय धनश्रीताईंकडून, पण त्याचा थोडा इथे संदर्भ येतो कारण तसा उल्लेखच आहे. म्हणजे जगदंबेचं सतरूप जन्माला आलं म्हणून सती. सत रूपायना, चिद रूपा आणि आनंद रूपात, ते म्हणून सती. सत म्हणजे इंटरनल ट्रूथ, ऍक्च्युली जे ते कधी बदलत नाही त्याला म्हणतात सत. कॉन्शियसनेस याला म्हणतात चिद. कळणे, चिद म्हणजे ज्ञान होणे, ज्ञान. आणि इंटरनल हॅपीनेस हे शब्द वापरण्यात मला कसं तरी वाटतंय. आनंद कशावर अवलंबून नाही, काय अवलंबून असतं ते सुख आणि अवलंबून नसतं तो आनंद. म्हणून जगातल्या सगळ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहेत. सुख, दुःख, उजेड, अंधार, दिवस, रात्र, भाजप, आणि त्याच्याकडनं चुकत गेलं. एक दिवशीचा प्रसंग, जी कमळं मस्तकावर धारण करायची ती आपल्या अंगाखाली, आणि कमळाचा अपमान केल्याचा परिणाम काय झाला आहे का? एक दिवस अशीच सभा चालू आहे आणि यज्ञाचं आयोजन केलंय दक्षाने. सगळेजण, पूर्वीच्या काळी यज्ञामध्ये काय पाहिजे हे सांगायला देवता प्रकट होत असत, मीटिंगला स्वतः येत असत. आता आपल्याला आवाहन करावं लागतं, या बा या या, मग त्या मूर्ती त्यांचे आल्यात असं गृहीत धरावं लागतं, मंत्रांनी ते येतात. असं पूर्वी श्रद्धा कमी झाली की देव लांब जातो. आपल्यावरचं प्रेम कमी झालं की आपण त्यांच्या घरी जाणं बंद करतो की नाही, की ते आता पहिल्यासारखे राहिले नाही तर नको जायला. आपण आपलं वेड्यासारखं आपलं जातोय, आपलं त्यांना काही किंमत नाही. अतिपरिचयात अवज्ञा झाली, नकोच जायला. जसं आपलं आहे तसंच देवाचं आहे. खूप फरक कमी आहे, साम्य जास्त आहे. आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा की नूर से आदम जुदा नहीं. बरंचसं त्याच्यासारखंच आहे आपले. आणि म्हणून देवता प्रगट होत असत. सगळे देव, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, वरुण, चंद्र, सगळे देव प्रकट झालेत, असे बसलेत. आणि जसा बुवा येतो कीर्तनकार, प्रवचनकार, तसं तो यक्ष आला. दक्ष जेव्हा तिथे आला तेव्हा साहजिकच जसा कीर्तनकार, प्रवचनकार आला की आपण उभे राहतात. तो काही मकरंदबुवाचा सन्मान नसतो, तो त्या पोस्टचा सन्मान आहे. असे जर उद्या आपण एस टी स्टँडवर भेटलो मी आलो तर तुम्ही काही उभं राहणार नाही आहात, नकोच आहे, हे सगळे उभे राहिले बसावं असं नसतं. तिथे सुद्धा आपल्याला काही आदर द्यावा वाटला तर तो बुवा म्हणून नाही, तो त्या पोथी करताय, त्या पोस्ट करताय. पण असा सन्मान देऊन 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 सन्मान घ्यायची सवय लागली ना की सन्मान द्यायची सवय जाते. नमस्कार घ्यायची सवय लागली की नमस्कार करायची सवय जाते. म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगतात, कोणीही नमस्कार केला, आपल्यापेक्षा ते मोठे आहेत म्हणलं की आपण लगेच वाकून नमस्कार करावा. आयुष्यभर 90-95 वर्षाच्या माझ्या गुरुजी आहेत, अमरावतीला असतात, पण त्या अजून पायाला हात लावून नमस्कार करतात कीर्तनकाराला. अखंड. कधीच असं होता कामा नये. तर कधी आपल्या नकळत गचं वारं येतं. हो, मी म्हणजे काहीतरी, घरी गेल्यावर कळतं काय ते. गप्प कोपऱ्यात बसा, मी काही तुमच्या कीर्तनातली श्रोता नाही आहे. वहिनी सांगू नका घरी.
आणि दक्ष राजा आला, सगळे उभे राहिले, आदर द्यायला पाहिजे दिला, सगळे उभे राहिले, पण ब्रह्मदेव उभे राहिले नाहीत, कारण ब्रह्मदेवाचा तो शिष्य आहे. विष्णू उभे राहिले नाहीत, कारण विष्णूंचा तो भक्त आहे, विष्णूंची तो आरती करतो. शंकर उभे राहिले नाहीत, शंकर जावई आहे त्यांचा, पण ते का उभे राहिले नाहीत? त्यांची समाधी लागली होती. हो, जसं बसमध्ये बसल्यानंतर लहानपणी आपल्याला व्हायचं बघा, आता आपण त्यातनं दूर गेलो, पण लहानपणी एस टी बसनं जेव्हा आई बाबांबरोबर प्रवासाला सुरुवात व्हायची, थोड्या वेळ पण इकडे तिकडे बघायचं, नंतर प्रवास सुरू झाला की बस ते पाळण्यात बसल्यासारखं वाटायचं. मला तो तिकीटवाला काढायला कधी येतोय असे हातातनं पैसे पडायचे माझ्या काढून ठेवलेले. एसटीत बसल्यावर जशी आपल्याला झोप येते, किंवा कीर्तनात बघा, ते अजून सोपं आहे कळायला. जरा सुरू झालं, हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हो जय जय राम. आहा, नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम. एक आवर्तन होईपर्यंत झोप लागते. हो, मला परवा मुंबईतच कोणी सांगत होतं, बुवा माझ्या निद्रानाशाच्या गोळ्या संपल्या तुमचं कीर्तन ऐकल्यापासून. कशा करता सांगतोय हे? आपल्याला जशी सहज झोप येते तशी संतांना सहज समाधी लागते. झोपालीच आपल्याला प्रयत्नपूर्वक समाधी लावावी लागते. संतान रामकृष्ण परमहंसांचं वाक्य आहे ना, ठाकूर म्हणायचे, नोरेन मी जगदंबेकडनं प्रयत्नपूर्वक अहंकार मागून घेतलाय रे, नाही तर मी बोलू शकणार नाही, सारखंच समाधीत राहीन. कशी असेल ही स्थिती? असे शंकर हो, जरा त्याला यायला लेट झाला, लागली समाधी. आता समाधी लागणारा एक महापुरुष आपल्या सभेत आहे, याचा अभिमान वाटावा का कमीपणा वाटावा? दक्षाचं डोकं फिरलंच होतं ते असं वागल्यामुळं. ते मागं परत नको जायला, दुर्वासा मुनी कमळ. दक्षाला राग आला, त्याला पर्सनल इन्सल्ट वाटला. असं म्हटलं असं, शंकरा तुम्ही उभे का नाही राहिले, उभे राहा, असं काही हरकत नाही. पण दक्ष इतका बोलला हो, ब्रह्मदेवाच्या कशाला नादाला लागलो, माझी मुलगी दिली मी या जोगड्याला, चुकलं माझं. श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचराः चिता भस्माल्लेप स्रगपि नृकरोटी परिकरा अमंगल्यम शीलम. एवढंच अमंगल्यशील आहे. चिताभस्मकृत स्नान प्रेतसंग अस्थिभूषण शिवापदेशो हे शिवो मत्तो मत्त जनप्रिय. याला नाव शिव कोणी ठेवलं? हा अशिव आहे. इतका वाटेल तसा बोलला. आपला निषेध नोंदवला त्यांनी, काही हरकत नाही, पण निषेध नोंदवायच्या ऐवजी शंकरांची पर्सनल वैर केलं त्यांनी. याचं कारण काय? ते म्हणले, एकदा उच्च पदावर बसल्यानंतर सामान्यतः मनुष्य बिघडायची शक्यता जास्त असतो. याकरता आमच्या कृष्णाशास्त्री चिपळूणकर नावाच्या एका कवींनी अप्रतिम असं काव्य लिहिलंय. ते सूर्याबद्दल बोलतात. सूर्या, हे सूर्यनारायणा, तू जेव्हा हळूहळू उगवायला लागतोस ना, लाल बुंद दिसतो, नंतर पिवळसर होत जातो, नंतर वरती आल्यानंतर पांढरा होतो, असा तो सूर्य. किती छान सकाळची वेळ, पहाट. आता इथून छान दिसतो बघा सूर्योदय, माझ्या खिडकीतनं दिसतो. तो कवी म्हणतो, देखोनी उदया तुझ्या कवी कुठे गाती अति हर्षुनी. हळूहळू सूर्य उगवायला लागल्यानंतर कवींना कविता लिहाव्याशा वाटतात. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठिलाव करी वनमाळी
उदया तळी मित्र आला घनश्याम सुंदरा आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती हे कधीच गाणं आहे? संध्याकाळी 6 वाजताच आहे का? संध्याकाळचं गाणं मालवून टाक. सूर्य उगवतानाची जी गाणी आहेत ना सूर्यनारायणात ती इतकी गोड आहेत रे. देखोनी उदया तुझ्या कवी कुठे गाती अति हर्षुनी शार्दूलादिक म्हणजे सिंह इत्यादी सर्व दृष्ट दडती गिर्यंटकी जाऊनी. धडतात सूर्य उगवताना सगळे हिंस्र पशु दुष्ट घाबरतात. बापरे, रात्रीच्या वेळेला चोऱ्या माऱ्या जास्त होतात ना, सूर्याला घाबरतात हे चोर. इतका चांगला असणारा तू पण देशी ताप परी जसा वरी वरी येशी नभी भास्करा. तो सूर्योदय होताना संध्या दुपारी 2 वाजता 1 वाजता कसा वाटतो का? अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. सगळ्यांनी लक्षात ठेवलं, हे बेसिनवर लिहूनच ठेवा. मला इच्छा आहे विधानसभेत हा श्लोक लिहायचा. अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. म्हणजे रोज प्रार्थना करायची आणि बसायचं पुढे बोलायला. आपण नाही ना बिघडलो. पुष्कळ घरातली मुलं असतात बघा, तरुण मुलं छान असतात, लहान असतात आणि जरा जरा मोठी व्हायला लागतात, 4 बुकं शिकायला लागतात आणि आई वडिलांना वाटेल तसं बोलायला लागतात. आई तुला काही कळत नाही का? बाबा तुम्हाला काही कळत नाही हो. कळत नसतं त्यांना, बरोबर आहे, पण त्यांच्या त्या वयाची काही मर्यादा ठेवायला पाहिजे की नाही. पुष्कळ घरी आम्ही कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं उतरतो, तुला कळत नाही आई अशीच सुरुवात करतात. अरे आई तुझ्या लक्षात नाही आलं, असं असं आहे असं म्हणा ना, चुकतं ना, चुकत नाही असं नाही. मी कशा करता बोलतोय लक्षात घ्याल. त्या दक्षाचं काय चुकलं कशाला, माझं काय चुकतं याचाही मी विचार करायला पाहिजे. आणि असा वाटेल तसा बोलला. शंकराने ते काही मनावर घेतलं नाही. आता कोणी काय बोललं आपण कशाला मनावर घ्यायला पाहिजे. 2 माणसं मनावर घेत नाहीत, एक निगरगट्ट आणि दुसरे परिपक्व. याच्यामधले आपल्या मनावर येतच हो. असं म्हणाली मला ती टवळी. शंकर म्हणजे केवढी मेच्युरिटी. शंकरांसारखं काहीच मेच्युअर नाही बरं का. आता आपण शक्तिपुराण ऐकतो आहोत ना, शिवपुराणात शक्ती कुणाची आहे हे सांगितले, ते शिव आहेत. आता बोलत नाही मी ते काही, सांगायचं कारण काय, भोंडल्याचा प्रसाद फोडत नाही. शंकर म्हणजे सगळ्या देवांच्यात अत्यंत सब देवन का बाबा असे शांत बसलेत, काही वाटलं नाही. पण नंदीला संताप आला हो. नंदीचा बॉस आहे ना तो, आपल्या बॉसला असं म्हणतायत म्हणल्यावर इतकं रागावला नंदी. तो म्हणला, ए दक्षा तुझं कामात अजिबात लक्ष नाहीये, तू पक्षपात करून बोलतोयस. आणि इतका इतका नंदी बोलला, ज्या तोंडानं माझ्या देवाची निंदा केलीस ते तुझं तोंड नाहीच होईल, जा. हे बघितल्यावरती त्या दक्षाचे जे गुरु जे होते त्यांचं नाव भृगू, ते भृगू बोलायला लागले, ए नंद्या माझ्या बॉसचं माझ्या साहेबाचं काय चुकलं, तुझा देव का उठला नाही, उभा का नाही राहिला, सन्मान का नाही दिला. मी शिवभक्तांना शाप देतो, इथून पुढं शिवभक्त मद्य मांस मैथून या पंचमकारामध्ये रमतील आणि आचार सोडतील. हे म्हणल्यानंतर नंदी संतापला. तो म्हणला, ए भृग्या, बाचा बाची नाही का, पु ल देशपांडे म्हणायचे, बाचा आणि बाची. तू ब्राह्मण आहेस, तू गुरु आहेस, तू दक्षाला दाटवायला पाहिजेस की असं वागू नकोस.
ते सोडून तुला दक्षिणा मिळणार आहे म्हणून तू त्याची बाजू घेतोस. इथून पुढं ब्राह्मण ज्ञातीला मी शाप देतो की कितीही मिळालं तरी ते असंतुष्ट राहतील आणि अर्थ न समजून मंत्र म्हणतील. माझे गुरुजी नेहमी सांगतात, प्रवचन कीर्तन करणाऱ्यांनी किंवा वेदसेवा करणाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवरचा हा शाप विमोचित करण्याकरता वर्षातनं एक अनुष्ठान शंकरांकरता फ्रीमध्ये करावं. एक प्रवचन माझं जीवनातलं म्हणजे दर वर्षातलं एक सप्ताह काय जे असेल ते काही एकही रुपया न घेता करावा किमान. म्हणजे आपल्या एकट्याचं विमोचन होतं. म्हणून पुष्कळ ब्रह्मवृंद असा आहे बरं का माझ्या परिचयाचा, की व्याडेश्वरला येतात कोकणामध्ये आणि काही नाही, भाडे खर्च सुद्धा घेत नाहीत आणि महारुद्र काय अतिरुद्र जे असेल ते करतात. कारण नंदीचा शाप आहे, कसला बेकार शाप आहे हो. किती मिळालं तरी तुम्हाला कमी वाटेल, ह्याच्यासारखा शाप नाही. आणि खूप खूप त्यांचा बाचाबाची सुरू झाली. शंकरांना ते आवडलं नाही, त्यांना काही कोणी बोललं त्यांनी सहन केलं, पण वादावादी झाली, ते उठले निघून गेले. वा समर्थ म्हणाले, मौनेचे स्थळ त्याग केला पाहिजे साधके. एकतर भांडण सोडवावं किंवा काही लोक असे असतात की ब्रह्मदेवानं सांगितलं तरी ऐकणार नाहीत, मग त्यांच्यात सांगण्यात भानगडीत पडू नये, निघून जावं. दोनपैकी काय चाललंय ते परवा सांगितलं ना मी, की हजारो रुपये खर्च करून चांगले चांगले सिनेमे बघून बरं का जी एंटरटेनमेंट होत नाही ना, ते शेजारचे चाललेलं भांडण फळीतनं असं बघितलं ना किती मजा येते ना. त्यांचं वाजलंय सुनीचं सासूचं, वा आनंद. आता तो काय आनंद वाटतात, काय आनंद आहे. अजिबात असं नसावं. या जगात सगळे सुखी असावेत अशी वासना अखंड ठेवत चला. बरं, त्याचा परिणाम असा होतो की आपण सुखी व्हायला लागतो. वैज्ञानिक शोध आहे की ज्याच्या चित्तामध्ये जगत कल्याणाची इच्छा असते ना, त्याची रोगप्रतिकार शक्ती इतरांपेक्षा दसपट जास्त असते. त्याची नावं आहेत पर्टिक्युलर. आपले जे रोगप्रतिकार करणारे जे आपल्यातली शक्ती असणारे जे पेशी आहेत ना, त्या पेशी जास्त डेव्हलप राहतात जेव्हा आपण जगत कल्याणाची प्रार्थना करतो. त्यातही माणसं टिंगल करतात, देवा सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर. विनोद एवढ्या करता लक्षात राहावं यासाठी. आणि असं आणि झालं. शंकर निघून आले आणि दक्षानं ठरवलं, एक यज्ञ मी असा करीन की ज्या यज्ञामध्ये मुद्दाम शंकरांना बोलावणारच नाही. भगवान श्री शंकरांचा अपमान करण्याकरता त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं. दुर्जनांची चांगली कृती सुद्धा वाईट हेतून भरलेली असते आणि सज्जनांची वाईट कृती सुद्धा चांगल्या हेतून भरलेली असते. आई कानफाडात देते मुलाला, वाईट कृती आहे, पण त्या मुलाचं कल्याण व्हावं ही इच्छा असते. शेजारीन चॉकलेट देते मुलाला, याचे दात किळावेत. असं आहे. याने सगळ्यांना बोलवलं देवाना. प्राच्य दिशे इंद्राय नमः, इंद्राला बोलवलं. आग्नेय दिशे अग्नेय नमः, दक्षिणस्य दिशे यमाय नमः, नैऋत्य दिशे निवृत्ते नमः, प्रतीच्य दिशे वरुणाय नमः, वायव्य दिशे वायव्य नमः, उदिच्य दिशे सोमाय नमः. फक्त ईशान्य दिशे ईश्वराला बोलावलं नाही. आपण पहिल्या दिवशी कुमार संभवमध्ये असं ऐकलं की नारदांनी जाऊन त्या सतीला सांगितलं. इथे वेगळं लिहिलंय, जेव्हा अनेक विमानं जायला लागली त्या हिमालयावरनं, तेव्हा सतीदेवींनी पाहिलं, अरे कोण चाललंय, काय चाललंय. तेव्हा तिच्या सख्यांनी जाऊन विचारलंय की काय. मग त्यांनी विचारलं, सती तू नाही काय येणार आहे. म्हणून कुठं, तुझ्या घरी यज्ञ आहे ना. आता मला माहिती नाही म्हटलं तर अपमान वाटेल. हा अच्छा, आमच्या घराच्या यज्ञ, तुम्ही या आत्ता फ्लाईटनं जा, पुढच्या फ्लाईटला मी येते, जा तुम्ही. असं काहीतरी उत्तर दिलं. आणि ती भगवान शंकर जेवायला बसल्यानंतर त्यांना विचारायला समोर बसली, वारा घालत. वारा घालते, वाढते, मध्ये मध्ये परत वारा घालते. नुसतं ऐकून घ्यायचं, पंख्याचं बटन ऑन करायला सांगू नका. आणि तिला माहिती आहे की 3.5 मुहूर्तापेक्षा भारी मुहूर्त कुठला असेल. नवऱ्याला काही विचारायचा तर जेवताना विचारायचं. फार मी बिझी आहे असं म्हणू शकत नाही, आता जेवायलाच बसलाय, काय बिझी आहे.
आणि सतीनं बात छेडली, प्रश्न विचारला, तुमच्या सासूरवाडीला यज्ञ आहे, आता माझ्या माहेरी यज्ञ म्हणू शकत होती की नाही? पण कशा प्रकारे शब्दांची व्यवस्था करावी ही भाषाशास्त्र जगदंबेनी स्त्रियांना शिकवलं, पुरुषाला नाही शिकवलं. हे मेले काही बोलून टाकतात. बरोबर कसं आमटी कमी पडतीये, जरा ती आमटी जरा खराब व्हायला लागली ती वाढून टाक, असं बोलायचं की हळू बोलतोय असंही दाखवायचं आणि जेवणाऱ्यांना ऐकूही गेलं पाहिजे. ती खराब झालेली नसते पण ती कमी आहे, ती आमटी खराब होईल बरं का, ती वाढून टाक. मग ते नाही ऐकलं असं नको नको नको, मग ती बरोबर पुरते. हे काय मस्त कोशिंबिरीला हिंगाची फोडणी दिली, कोशिंबीर वाढ खूप लोकांना आवडते, अशा पद्धतीने बोलायचं की न घेणार वाढा, जरा फोडणी बिडणी दिली म्हणते वाढा, बरोबर संपते कोशिंबीर. वाक्यरचना अशी करायची की आपला माल खपला पाहिजे. मी आमच्या घरी म्हणतो काय, अखिल भारतीय खपवा खपवी महासंघ दिसतो, जास्त वाढलं. त्यातली गंमत अशी की संज्ञा बदलल्या की संवेदना बदलतात. नाव बदला. आता म्हणू शकले असते की नाही आमच्या माहेर यज्ञ, तुमच्या सासूरवाडीला यज्ञ आहे म्हटलो. आता शंकर हा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड देव आहे. भोळा म्हणजे बावळट नव्हे बरं. आपण बऱ्याचदा भोळा म्हणजे बावळट असं म्हणतो. आमचे हे ना खूप भोळे आहेत, नाही तर कधी पुढे गेले असते. थोडक्यात बायको सांगत असते नवऱ्यात काही अर्थ नाही, भयंकर बावळट आहे ते, मी आहे म्हणून टिकली. भोळा याचा अर्थ सरळ, समोरच्याचा बनेलपणा गृहीत न धरता आपण सरळ वागणारा, त्याला म्हणतात भोळा. न कळत नाही असं नाही की त्यांना काय, गणपती ज्याचा मुलगा आहे त्याला कळत नाही. शंकरांनी सरळ सांगितलं सती आपल्याला बोलवलेलं नाही आहे, जाऊ नये. लगेच सांगितलं. आडे वेडे देऊन सांगणारा तो नाही, असा भोळा शंकर आहे. इथे जर विष्णू असते किंवा कृष्ण असते तर हो का, कधी आहे लग्न ते यज्ञ, त्यांनी तिला युक्तीनं जाऊ दिलं नसतं. शंकर तसे जाऊ नकोस सरळ सांगून टाकलं, कारण त्यांनी बोलवलेलं नाही आहे. लगेच सतीनं सांगितलं पण तुम्हीच म्हणलाय ना शास्त्रामध्ये की 3 ठिकाणी बोलावल्याशिवाय जावं. 3 ठिकाणं अशी आहेत की बोलावले, यज्ञाला न बोलावता जावं, दुसरं कथा कीर्तनाला न बोलावता जावं, आणि तिसरं कुणी जर गेलं असेल त्यांनी काय पत्रिका छापायच्या का आधी 15 दिवस गेले म्हणून. मी एक बोर्ड वाचला होता, 12व्याचा स्वयंपाक करून मिळेल, फक्त ऑर्डर 15 दिवस आधी स्वीकारली जाईल. अरे हे कसं शक्य आहे. गंमत सोडून द्या त्यातला भाव. 3 ठिकाणं, कारण असं आहे की अशाच वेळेला मदतीची गरज असते हो. कथा कीर्तनाला काय तुम्हाला 100 वेळा बोलवायला पाहिजे का, नाही, जाऊन बसावं. शास्त्र सांगतंय बरं, यज्ञ कुठं चाललाय, जाऊन मुद्दाम तो धूर थोडा तरी फुफ्फुसात गेला पाहिजे. सन्मानाच्या अपेक्षेनं तिथं जायचं नाहीये, कारण तिथे विष्णू प्रगट, यज्ञो वै विष्णू. लक्षात घ्याल, जिथल्या जिथल्या यज्ञ ज्वाळा कमी झाल्या तो भाग भारतापासून तुटलाय. सावध व्हायला पाहिजे. मी नेहमीच सांगतो, प्रत्येकाने लक्षात ठेवाल, घरी आपल्या घरी एक तरी यज्ञ वर्षातनं 1-2 तासाचा का होईना करून घेत चला. परिणाम काय होतो माहितीये का, आपल्या मुलाबाळांचं यशस्वी व्हायचं असेल तर यज्ञ करा सांगितलंय भागवतातला 2ऱ्या स्कंधातला 3रा अध्याय. आग्रहानं आपल्या गुरुजींना विचारा, यंदा कुठला करूया हो, गणेश याग करूया का. बरं, यज्ञाचा अधिकार सगळ्यांना आहे, पुराणोक्त का वेदोक्त एवढाच मुद्दा आहे. बरं, दोन्हीचं फल तेच आहे. आपल्या घरात वर्षातनं एकदा जर यज्ञ झाला ना तर भिंती काळ्या होतात, होऊ दे ना. इथे फुफ्फुसात कोरोना जाण्यापेक्षा ते चांगलं की नाही. कितीतरी कोरोनासारखे जंतू जे असतात ना ते यज्ञानी मरून जातात.
आपण पाहिलं असेल या कोरोना काळामध्ये जे नेहमी यज्ञात होते ना, त्यांना काही डम्म झालं नाही, कारण इतकं डोळ्यातनं पाणी वाहतं, नाकातनं हे वाहतं, सगळं असं रडायला येतं, पूर्ण क्लीन होतो. कोरोनाचा आजोबा सुद्धा मरून जाईल. म्हणून यज्ञाला बोलावण्याची वाट बघू नये, स्वतःहून जावं. कीर्तनाला वाट बघू नये, पटकन जावं. त्यानंतर कोणी गेलं असेल तर मदतीला मुद्दाम जावं. असं तुम्हीच म्हणलंय की नाही शास्त्रात? बायको असं बोलते, म्हणून आधी बोलताना सावध. तुम्हीच परवा म्हणाला होतात ना, कुठल्या तोंडानं बोलला होतात? शंकर म्हणले अगदी बरोबर आहे, पण मी हेही म्हणलंय शास्त्रात की आपण गेल्यानंतर कोणाला वाईट वाटणार असेल तर वाईट वाटू नये त्यांना, म्हणून जाऊ नये. कारण काही लोकांना आवडत नाही हो. आपण अगदी प्रेमानं जातो, काही त्यांच्याकडं वाईट घडले म्हणून, तेच आपलं सांत्वन करतात. मी बरोबर एक जण मिस्टर गेले म्हणून मी फोन केला. अहो मी हॅलो मकरंद बुवा बोलतोय. अहो बुवा चालायचं, देवाची इच्छा. अहो 15 मिनटं मलाच समजत होते ते. घडलेली घटना आहे, फक्त नाव सांगत नाही, इथून उतरल्यावर सांगेन नाव. म्हणलं खरं आहे, खरं आहे, ठेवला मी. आता पुन्हा आयुष्यात फोन नाही करणार. अपेक्षा नसेल तर कशाला आपण करायला पाहिजे? ना पृष्ठ कसिचित ब्रूयात न चान्यायेन पृच्छता जानन्नपि मेधावी जडवल लोक आचरेत. ती म्हणाली पण तुम्हाला काय माहिती, त्यांनी बोलवलं म्हणजे आपण गेल्यावर त्यांना दुःख होईल. ते म्हणाले इतकं प्रेम करणारे त्यांनी एक पत्र तरी पाठवलं का तुला? एक निरोप तरी दिला का? तुला गेल्यावर पश्चाताप होईल, जाऊ नकोस. डोळ्यात पाणी आलं तिच्या, रडायला लागली. शोक भावना, ग्लानी भावना आणि क्रोध भावना, अशा 3 भावना सतीला आल्या असं वर्णन करतं देव. शोक भावना म्हणजे विचारलं नाही म्हणाले. क्रोध भावना, पण त्यांनी पण एक पत्र पाठवलं, काय बिघडलं होतं? आणि ग्लानी भावना, स्वतःच्या देहाबद्दल, स्त्री आहे ना म्हणून विचारायची वेळ आली. स्त्रियांना फार बंधन आहेत हो. पिता रक्षतु कौमारे, लहानपणी कुमारावस्थेपर्यंत वडील रक्षण करतात मुलीचं. यौवने भ्रातरस्तथा, तारुण्यामध्ये पतीने रक्षण करायचं. आणि वार्धक्ये पुत्र, वार्धक्यामध्ये मुलाने रक्षण करायचं. म्हणजे त्याला सांगून तिने कुठं जायचं, जबाबदारी त्याची आहे. शास्त्र सांगतंय बरं असं. हे पूर्वीचं समजा भारत, आता उलट आहे. मला ग्लानी भावना कसला, मी स्त्री नसते तर कधीच गेले असते आतापर्यंत. आणि रडायला लागली. इकडून गंगा, इकडून यमुना, ह्याचा संगम नाशिक क्षेत्री झाला. आणि बऱ्याचदा नाशिकला गंगा गुप्त सरस्वती प्रकट होते. आणि असा त्रिवेणी संगम पाहिला घरात की कसलाही पुरुष असो तो विरघळ, जा बाई काय पाहिजे ते कर, रडू नको. दादागिरी करणं वेगळं आहे. बघा स्त्रियांच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही आपल्याला. रडू नको बाई. रडायला लागलं की तो अस्वस्थ होतोय. आणि असं वर्णन करतात, श्रीमद भागवतातली कथा अजून सविस्तर आहे. त्या शंकराने म्हणे तिच्या सगळ्या वस्तू बॅगेत भरून दिल्या, कारण शंकरांना माहिती आहे आता ती परत येणार नाही आहे. गेली, नंदीला बरोबर दिलाय. 60,000 शिवसैनिक बरोबर गेलेत त्यावेळचे. आणि गेली. अहो तिच्याकडे कोणी बघेच ना, अशी समोरून आली. सगळं ती विचार करते मला पाहिल्यावरती सागराचं पाणी यावं असे लोटत येणारे. काय म्हणते सती, सगळ्यांची लाडकी मीच, माझ्याकडे का दुर्लक्ष करतायत? कारण दक्षाची ऑर्डर होती. याचीच आल्यानंतर कोणी स्वागत केलं, तिला मूठभर माती जरी दिली तर मी तुमच्या जीवनाला मूठ माती दिल्याशिवाय राहणार नाही. सत्ता त्याच्या ताब्यात आहे हो. त्यामुळे कोणी बोलत नव्हतं. शेवटी ती आपल्या आईच्या खोलीत गेली, प्रसूती मातेच्या खोलीत गेली. आणि तिनं सांगितलं, आई 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 आई. आई म्हणली, ए कशाला आलीस?
नवरा भिकारी, तू पण भिकारी झालीस, काय पाहिजे तर घेऊन जा. अपमान केला नवरा भिकारी, काय बोलते सगळं. म्हणून धावत धावत गेली आणि हाक मारली, बाबा काय चाललंय, कशा करता तुम्ही एवढा व्याप करताय. तुमचा जावई म्हणून त्याच्याकडे बघू नका, या संपूर्ण विश्वाचा खऱ्या अर्थानं रक्षक तो आहे. ब्रह्मदेवामध्ये जेवढी शक्ती आहे त्याच्या अनंतपटीनं शक्ती विष्णूमध्ये, त्याच्या अनंतपटीनं शक्ती शिवांच्या मध्ये आहे. भगवान शंकर ज्या वेळेला तांडव करायला उभे राहतात, ताजं भस्म लावून, चिताभस्म लावून, त्यावेळेला त्या भस्माचे कण कण जे आकाशात उडतात ते घेण्याकरता इंद्र, वरुण, चंद्र, विष्णू, ब्रह्मदेव असे प्रसाद घ्यायला हात जोडून उभे राहतात. आणि एखादा भस्माचा कण उडाला तर तो पटकन खातात प्रसाद म्हणून. अशात शंकरांची योग्यता तुम्हाला कळत नाही. पतिप्रेम आणि पितृस्नेह यांचं भांडण म्हणजे सतीचं जीवन आहे. अनेक स्त्रियांच्या जीवनात अशा अहंकारी लोकांच्यामुळं दुःखाचे डोंगरच्या डोंगर येतात. हो, नारी जीवन गहरा सागर दोनों एक समान, इसमें भी तूफान हमेशा उसमें भी तूफान. हे नारी तेरी यही है कहानी, है आंखों में ये आंचल में दूध और आंखों में पानी. ती समजावून सांगतीये. कुठल्याही स्त्रीला असं वाटतं की सासूरवाडी आणि माझी माहेर यांचं चांगलं प्रेम असावं, काय चूक आहे. पण ही अहंकारी माणसं किरकोळ कारणाकरता, काही कारण नसतं, किरकोळ कारणाकरता. म्हणून सगळ्यांनी समजूतदारपणानं वागल्यावर स्वर्गात वेगळं जायचं कशाला. इथेच स्वर्ग आहे ना. चालती हो भिकारीन कुठली, हे तिला धक्के मारून घालवा रे. नवरा भिकारी, बायको पण वाटेल तसा बोलायला लागला. आणि सतीनं ठरवलं आता नको राहायला. आणि कुठपर्यंत गेली मजल बघा त्याची. ती म्हणाली, बाबा मी आता प्राणांतिक उपोषण करते, मेलीच तरी चालेल. या क्षणाला तिनं आपला योगाग्नी, योग आपल्या कुंडलिनी शक्तीमध्ये अग्नी असतो, तो अग्नी प्रज्वलित केला आणि कापूर पेटतो अशी फुर्र करून जळायला लागली. असा हसतोय. आपल्या सुनेला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नराधमांच्या कथा आपण पेपरमध्ये ऐकतो, वाचतो. पण सख्खी मुलगी जळताना सुद्धा तो अहंकारी बाप हसत होता. ही कथा वेदव्यास जन्मेजयाला सांगतायत. नंदीनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, आईसाहेब असं करू नका, हो करू नका असं. इतका संतापला नंदी आणि त्या दक्षाच्या अंगावर धावून जायला लागला. तेव्हा भृगूंनी रक्षोघ्न होम करून त्या यज्ञातून अनेक भयंकर असे राक्षस निर्माण केले आणि त्यांनी त्या शिवसैनिकांना बेदम चोप दिला. त्यातले 30,000 शिवसैनिक 60,000तले आपल्या अंगावरती अशा जखमा करून तिथेच मरून गेले सतीदेवींबरोबर. आणि 30,000 पळून गेले, भरपूर मार खाऊन पळून गेले. आणि शंकरांना हे कळलं. शंकरांनी एक जाड बट उपटली आणि ताडकन अशी खाली आपटली. वीरभद्र भगवान की, मणिभद्र भगवान की. दुसरा शंकरच जणू काही असा वीरभद्र तयार झाला. आणि लाल आणि पिंगट रंगाचं पोट आणि पाठ असणारे, मगरीसारखं तोंड असणारे अनेक महाभयंकर शिवसैनिक तयार झाले. आणि सांगितलं शंकरांनी, जाओ दक्ष के यज्ञ का नामो निशान मिटा दो. पण दोघही आले आणि खूप सैनिक आले. आणि जेवढे देव तिथे सापडले सगळ्यांना मारलं चांगलं बेदम. कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाच्या मुंड्या तुटल्या. ब्रह्मा आणि विष्णू पळून गेले म्हणून वाचले. इथं वीरभद्र आणि विष्णूंचा मोठं युद्ध झाल्याची कथा आहे. विष्णूंचं काही चाललं नाही, कारण बाजू खोटी होती. सगळे पळून गेले. दक्षाचं मस्तक उडवलं वीरभद्रानं. नंदीनं ते झेललं, यज्ञात जाळून टाकलं. पुषदेव हसला होता त्या नंदीला. तेव्हा मणिभद्रांनी एक अशी बुक्की मारली, त्या पुषदेवाचे सगळे दात त्याच्या घशात गेले. म्हणून आज पुषदेवाला नैवेद्य कुटून ठेवायची पद्धत आहे, किंवा यजमानाच्या दातांनी तो जेवतो. आजही पुषदेवाला दात नाही आहेत. भगवान शंकर धावत धावत येतात. माझ्या पत्नीची अवस्था कशी झाली आहे हे बघायला येतात. जळालेलं ते कलेवर पाहिलं आणि भगवान इतके नाराज झाले. काय वागतात माणसं ही. शोकभावनेनं प्रभू रडू लागले. त्या खांद्यावर प्रेत घेतलं. सती मला सोडून कशी गेलीस का, कशी गेलीस का.
आणि असं म्हणत आकाश मार्गाने इतस्ततः भ्रमण करू लागले. खूप नाराज झाले प्रभू. आणि विष्णूंनी विचार केला, युक्ती केली पाहिजे काहीतरी. जोपर्यंत यांच्या खांद्यावर हे प्रेत आहे तोपर्यंत यांचा क्रोध शांत होणार नाही. म्हणून सुदर्शनाला सांगितलं, एक काम करशील, त्यातलं चैतन्य निघून गेलंय, जगदंबा परत अवतार घेईल. पर्वताच्या उदरी, पर्वत उदरी जन्मे म्हणून नाम ती पार्वती ल्याली. पण ही ओली मातीला देऊन टाकूया. म्हणून हळूच कापून टाकशील एक एक अवयव. कारण जोपर्यंत या अवस्थेत शंकर आहेत ना तोपर्यंत त्यांना भानावर कसं आणणार. आणि जर संतापत गेले तर अकाली प्रलय होईल. जा लवकर. सुदर्शना लक्षात घे, त्याच्या लक्षात येऊ देऊ नकोस, नाही तर तुझ्याकडे पाहिलं तर तुलाही जाळून टाकेल. आणि भोळ्या शंकराला असा आवेगानं आकाशात फिरत असताना ते सुदर्शन चक्र एक एक भाग कापून टाकतंय. जिथे जिथे जगदंबेच्या त्या शरीराचा अवयव पडला तिथे तिथे 108 शक्तिपीठ निर्माण झाली. जिथे पाऊल पडलं, 2 ठिकाणी पाऊलं पडली आहेत, जगन्नाथपुरी आणि कुरुक्षेत्र. जिथे डोळे पडले ते नैनिताल, जिथे दात पडले ती दंतकाली, जिथे लोंबणारी जीभ पडली ती ज्वालादेवी, कांगडा जिल्हा. आज सुद्धा जिभेसारख्या ज्वाळा येत आहेत. लाखो वर्ष झाली या कथेला. जिभेसारख्या तिथे मंदिरं नाही आहेत. एकदा देवी भागवताला मी गेलो होतो तिकडे. तिथे कुंकुम तिलक पडला ना, ती कोल्हापूरची अंबाबाई. आपण महालक्ष्मी म्हणतो पण कोल्हापुरातले पर्टिक्युलर लोक आहेत ना तिथले, ते अंबाबाईला जाऊन आलं म्हणतात. महालक्ष्मी पण तिथे वेगळी आहे, पण अंबाबाई म्हणजे शंकरांची पत्नी. तिथे कुंकवाचं फार महात्म्य आहे. जिथे हृदय पडलं ती नैमिषारण्यातली ललिता देवी. तिथे योनी भाग पडला तिचा ती गुवाहाटीची कामाक्षी. आज सुद्धा तिथल्या ब्रह्मपुत्रा नदीला आषाढ महिन्यातल्या पहिल्या 4 दिवसात तिची ती वार्षिक पाळी असते. अचानक पाणी तांबडं होतं आणि व्हायला लागतं, पाऊस नसताना. आणि जगातले अनेक मोठे मोठे मांत्रिक आपल्या मंत्रांना उजाळा देण्याकरता तिथे येऊन तामस किंवा अनेक प्रकारच्या उपासना करतात त्या नदीकाठी बसून. विज्ञानाला आव्हान आहे की काय घडत नाही, पण अचानक अशी भगवती जगदंबा. आज सुद्धा शक्तिपीठ आपण कधी गेलो तरी आपल्याला निश्चित 100% एक ना एक सिग्नल देतात. आजही ते सामर्थ्य तिचं आहे. जिथे तिचं नाक पडलं ना ते नाशिक बरं का, नाशिक. ते त्या रावणाच्या बहिणीच्या वरनं नाही आहे. लोकांना वाटतं तिचं नाक पडलं. का नाही पडला तिचा? मग कानिक म्हणतात का? आजही भद्रकालीचं मंदिर आहे तिथे जगदंबेचं. अशा 108 शक्तिपीठ दिली आहेत. मी मुद्दाम सांगतो, 7व्या स्कंधातला 29वा अध्याय, 7व्या स्कंधातला 30वा अध्याय, चुकून 29 म्हणलो, 30वा अध्याय. मी सकाळी म्हणलो होतो, खूप लोकांनी सांगितलं 108 शक्तिपीठ सांगा. मोठी यादी आहे त्यांनी दिलेली, कुठे कुठे पडलं, काय काय झालं. वाराणसी मध्ये गौरीचं मुख पडलं म्हणून तिचं विशालाक्षी. नैमिषारण्यात लिंगधारिणी. त्यानंतर प्रयागमध्ये ललिता, आता म्हणलो तसं, तिकडे पडली. गंधमादन पर्वतावर कामुकी, मानस सरोवरात कुमुदा, दक्षिणामध्ये विश्वकामा, उत्तरामध्ये विश्वकाम प्रपूरिणी, गोमती नदीच्या तीरावर, गोमंतामध्ये गोमती नदीच्या तीरावरती कामचारिणी, चित्ररथामध्ये मदोत्कटा, कान्यकुब्जामध्ये गौरी, अशी अनेक नावं पडली. आणि असे 108 शक्तिपीठ तयार झाली. आणि आई आजही सर्वत्र विराजमान आहे. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली.
माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हा केसरशी घाई घाई, हा केसरशी घाई घाई, हा केसरशी घाई घाई. वेगे धावतची पायी, वेगे धावतची पायी. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैसे घे आराम, खाली बैसे घे आराम. मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम. विष्णुदास आदरान वारा घाली पदरान, विष्णुदास आदरान वारा घाली पदरान. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली. रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. आपापल्या कुलदेवतेला मनातल्या मनात नमस्कार करूया. तोच पाहिजे. आता जगदंबा आपल्या निर्गुणा स्वरूपामध्ये निघून गेल्या आणि त्याच वेळेला तारकासूर नावाचा असुर तपश्चर्या करतोय. असुरानं सांगितलं मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले हे नाही शक्य. ठीक आहे, भगवान शंकरांच्या मुलाकडनं मरण आलं तर चालेल, कारण हा प्रसंग त्याला माहिती आहे. आधीच तो लग्न करत नव्हता. त्यात सतीदेवींशी कसं तरी ब्रह्मदेवांच्या रदबदलीनं लग्न केलं. वैराग्य हो असं आहे, लग्नापूर्वी वैराग्य नसतं, नंतर येतच. आधीच प्रभू वैराग्याची देवता आहे. त्यात असं मनस्ताप झालाय, आता काय परत लग्नाला उभा राहील तो काय सरंजामी आहे का? काय गंमत आहे बघा ना हो. आपण म्हणजे सामान्य विधान करतोय बरं, याला अपवाद आहेत. आपण इतका बायकोबद्दल तक्रार करतो, असं आहे तसं आहे, तरी मुलाचं लग्न करू इच्छितोस की नाही? म्हटलं बायको नीट नव्हती, निदान सून तरी नीट मिळेल. असं आहे प्रपंच. तो जर नीट करायचा असेल तर लक्षात घ्याल, एकमेकांना समजून घेऊनच करावा लागतो. माझे गुरुजी सांगतात प्रपंच दुःखमयच आहे, तो विचाराने सुखाचा करायचा असतो. आणि याकरता सकुटुंब सपरिवार अध्यात्म श्रवणाला जा, मग त्या घरामध्ये कशा चर्चा होतात बघा. मगाशी म्हणले ते छान प्रेमानं. अहो एकमेकांशी आपण घरात प्रेम नाही वाटू शकलो तर काय ढेकळं देवावर प्रेम करणार आहे? आमचे श्रीधर स्वामी नेहमी सांगायचे, जो गुरुजीवर प्रेम करत नाही तो देवावर काय प्रेम करणार आहे? मला गुरुजी माझा वाटला पाहिजे ना, मग मला जगदंबा आपली वाटेल.
जास्त संतुष्ट करणं जास्त सोपं कोणाला आहे? गुरुजीचा द्वेष करायचा आणि जगदंबे असं नाही होत. मला सगळ्या या लोकांबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, मला माझ्या पत्नीबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, दुसऱ्याच्या नव्हे. हे तर वाटतं. परवा एकाने सांगितलं पत्नीशी गप्पा मारल्या ना की ब्लड प्रेशर कमी होतं, शुगर नॉर्मल होते, वृत्ती विकसित होतात, एकदम चांगलं प्रफुल्लित असं अंतःकरण होतं, फक्त ती बायको आपली नको. असं हे गंमत झाली. असं नाही. मला माझ्या मुलाबाळांची सगळ्यांशी प्रेमानं वागता आलं पाहिजे आणि सगळ्यांना एकमेकांशी. मग परिणाम असा होतो की मग तिथे प्रफुल्लित असं वातावरण राहतं. सांगण्याचा भाव असा की कशाला लग्न करतोय तो, म्हणून मला याच्या मुलाकडनं लग्न मी मरण पत्करीन. आणि तारकासूर इतका उत्मात करायला लागला, लोकांना इतका त्रास द्यायला लागला आणि खूप म्हणजे स्वर्गाचं राज्य गेलं इंद्राचं, सगळीकडे त्या अराजक लोकांचं राज्य डाव्या. आणि परिणाम असा झाला की सगळे देव हिमालयावरती जमले आणि प्रार्थना करतायत. आणि या सगळ्यांचा जो प्रमुख आहे, कोणीतरी एक प्रतिनिधी लागतो ना, तो कोण आहे तर हिमालय स्वतः. म्हणले पर्वत कसा काय गेला? म्हणून पर्वाची ती फिलॉसॉफी लक्षात घ्याल. प्रत्येक गोष्टीला 3 शरीर असतात. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि एक कारण शरीर किंवा अतिवाहिक शरीर असा योग वासिष्ठांनी शब्द वापरला. अतिवाहिक. आपले स्थूल बॉडी, स्थूल फिजिकल बॉडी, ऑस्ट्रल बॉडी आणि कॉझल बॉडी, हो हे कोणी अमान्य करणार नाही. तसं हिमालय नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वतातली देवता, त्याचं नाव हिमालय. तिथला तो राजा होता वगैरे काही नाही, तो देव आहे तिथला. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीत देवता आहेत. हे शास्त्र समजून घ्यावं लागेल, त्याशिवाय पुराण लागणार नाही. आता भारत म्हणाला, भारताचं म्हणणं असं आहे, म्हणजे कुठं भारत कोणाला म्हणतो? भारत कोण कुठं काय म्हणतो? भारत म्हणतो का काही? भारतीय सरकार जे म्हणतं ते भारत म्हणतो असं म्हणतो. त्यात कोण आहेत? मुख्यप्रधान, पंतप्रधान. आपल्याकडे राष्ट्राध्यक्ष पद्धत नाही, आपल्याकडे पंतप्रधान पद्धत आहे. अमेरिकेचं म्हणणं असं आहे, म्हणजे अमेरिका काय म्हणते ते काय भूखंड काय म्हणतो का तो? अमेरिका नावाचा जो भूखंड आहे त्याचा राजा, तिथला मुख्य. तसा हिमालयाचा राजा म्हणजे हिमालय त्याचं नाव. त्यांनी अनेक देवतांना एकत्र केलं आणि जगदंबेला प्रार्थना केली, माते कधी प्रकट होशील ग? नाही का वाटत आहे तुला इतकी मोठं संकट आलंय आता? तो तारकासूर इतका भयंकर त्रास देतोय, स्वर्गाचं राज्य केलंय, सज्जनांना त्रास होतोय, वेदमंत्र संपत चाललेत, सज्जनता संपत चालली आहे, बळी तो कानपिळी अशी अवस्था झाली आहे. कुणी यावं कुठल्याही स्त्रियांना उचलून घेऊन जावं, कुणी यावं कोणालाही ठार मारावं, त्याचं कच्चं मांस खावं, ही काय पद्धत आहे? बळी तो कानपिळी. तुला आम्ही नवस करतो जगदंबे, आई तुला नवस करतो, तू म्हणशील ते आम्ही ऐकू, पण लवकर प्रकट हो. आणि एकदम आकाशामध्ये कशी प्रकट झाली? अकस्मात. अकस्मात चैत्रमासीयन नवम्यां च भृगोर दिने. बुधवार होता, गुरुवार, भृगोर दिने. प्रादुर्बभूव पुरतः तन्मः श्रुतिबोधितुम् आद्यन्तरहितं तत्तु न हस्ताद्यंग संयुतं न च स्त्रीं रूपम अथवा न पूम रूपम अथो भयम अभयम. ज्योतिस्वरूप होती ती. लक्षात घ्याल, ती स्त्री पण नाही आणि तो पुरुष पण नाही, ज्योतिस्वरूप. पहिल्या दोन दिवसात आपण पाहिला हा विषय, कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. स्त्रिया नाही, पुरुषांच्यातही जगदंबाच आहे, खुर्चीतही जगदंबाच आहे. या सगळ्या एकही असं मधला आकाश काहीच नाही ती सोडून एनर्जी दर्शन दिलं. आणि आता
हळूहळू हळूहळू यांच्याकरता ती माता रूपात, रूप म्हणजे भांड आहे लक्षात घ्याल, आणि त्यातलं द्रव्य म्हणजे जगदंबा आहे. मी नेहमीच सांगतो याला, पाण्याला काय आकार असतो का, नसतो का? काहीतरी काय बोलताय आता तुम्ही? पाणी प्यालात की नाही बाटलीचं? बोला, घाबरू नका, मी विचारतो. त्या पाण्याच्या बाटलीतल्या पाण्याला बाटलीचा आकार आहे की नाही? बोला. नाही काय म्हणताय? कुठलाही आकार नसतो, म्हणूनच कुठलाही आकार ती घेऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि अशी आई नाथ महाराज सांगतात प्रकट झाली. कशी? कशी विचारू नका. कशी कळेना, कशी कळेना, कशी कळेना, कशी कळेना, आज अचानक झोपडीत आली. नवसाला नवसाला पावली न आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. लाल रवीचा मळवट भरला, लाल रवीचा मळवट भरला, सोन केशरी शालू सजला. नक्षत्रांच्या कवड्या गुंफुनी माळ गळा घातली, नक्षत्रांच्या कवड्या गुंफुनी माळ गळा घातली. नवसाला उदे, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. हृदयाचा चौरंग मांडला, हृदयाचा चौरंग मांडला, वरी बैसविले जगदंबे. हृदयाचा चौरंग मांडला, वरी बैसविले जगदंबेला. ओले श्रीफळ, हे ओले श्रीफळ देता ओटी दया घनी हासली, ओले श्रीफळ देता ओटी दया घनी हासली. नवसाला, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. चिंध्या जळल्या झाला उघडा, चिंध्या जळल्या झाला उघडा, पूर्ण पेटला प्राण काकड. चिंध्या जळल्या झाला उघडा, पूर्ण पेटला प्राण काकड. एका जनार्दनी, 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 जनार्दनी. एका जनार्दनी म्हणे जोगवा आनंदी गोंधळी, एका जनार्दनी म्हणे जोगवा आनंदी गोंधळी. नवसाला नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. उदय नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली न आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली न आई माझी, नवसाला. नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, हो नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. उदे 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 उदे.
श्री जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. त्या ज्योतीचं रूपांतर देवीमध्ये झालं. तावत्त देव स्त्री रूपेणाम भादिव्य अभादिव्य मनोहरम अतीव रमणीयांगी कुमारीम नवयौवनाम. अत्यंत सुंदर अशी आकाशामध्ये 1000 हातांची, 108 हातांची, मग 18 हातांची, मग 16 हातांची, मग 8 हातांची, मग शेवटी 4 हातांची चतुर्भुजा अशी उभी आहे. आकाशात अशी तरंगती, अशी बघती आहे. आणि असं छान स्मित केलं. लास्य म्हणतात जगदंबेच्या हास्याला लास्यप्रिया म्हटलंय. अशी छान स्माईल दिलं तिने. बाळानो लास्यप्रिया. बाळानो काय म्हणताय? हिमालय म्हणाला, आई तुला माहिती आहे संकट काय आहे. बरोबर आहे, पण तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे का आम्ही ठरवलंय? काही लोक म्हणतात आम्ही ठरवलंय. मग ठीक आहे, ठरवलंय. हे आम्ही काय करू सांगा. हा मग सांगणार. आई, तारकासूर नावाचा महाभयंकर असुर, त्यांनी जगू नये असा अर्थ नाही, पण आम्हालाही जगू द्यावं ना. त्या कोकणात नाणीजला एक महाराज आहेत ना, नरेंद्र महाराज, त्यांचं वाक्य आहे, स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. तीच वेळ आली आहे सध्या. दैत्याने राहू नये असा मुद्दा नाही, पण त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केलं, इंद्रपद ताब्यात घेतलं, सगळीकडे अराजक माजलंय माते. आणि तो शंकरांच्या पुत्रांकडून मरणार आहे. तेव्हा शंकरांचं लग्न नाही झालेलं, मुलगीच नाही आहे ना त्यांना. कोण तेव्हा काय करायला पाहिजे? आज्ञा द्या. जगदंबेने सांगितलं, माझ्या अंशे करून हिमालयाच्या पोटी गौरी नावाची मुलगी जन्माला येईल. पण दक्षानं केलेली चूक तू करणार नसशील हिमालयात, तर मी जन्माला येईन. अशी मी काही कुठेही कशी जाणारी नाहीये. माझ्या काही आता अटी आहेत. दक्षाच्या बाबतीत जे चुकले मी, आता तुझ्या बाबतीत चुकणार नाही. याकरता तुला साधन करावं लागेल, तुला साक्षात्कार व्हावा लागेल, मग मी तुझ्या पोटी जन्माला येईन. नुसती पुण्याई असणं हा भाग वेगळा आहे आणि साक्षात्कार होणं हा भाग वेगळा आहे. सगळे देव ऐकतायत. आणि जगदंबा सांगते, या साक्षात्काराकरता जे सर्वोत्तम तत्वज्ञान आहे ते मी तुला सांगते. आणि जगदंबेने सांगायला सुरुवात केली. इथून पुढे जी सुरू होते ती श्रीदेवी गीता. फक्त फिलॉसॉफी आहे, विश्वनिर्मितीची प्रक्रिया. जगदंबा हे सगळं कसं चालवते हे सगळं त्यामध्ये येणार आहे. त्याचा थोडा आरंभ करून ठेवतो, कारण आता झोपेची वेळ तशीच जवळ येत चालली आहे. पण स्टार्ट करून ठेवूया. केव्हा तरी थोडं तर ऐकलं पाहिजे की. श्रीदेव्युवाच शृण्वन्तु निर्जरा सर्वे व्याहरन्त्या वचो मम यस्य श्रवणमात्रेण मद्रूपत्वं प्रपद्यते. तुम्ही मद्रूप व्हाल नीट जर हा विचार केला तर मी आणि तुम्ही याच्यात फरक राहणार नाही. अहमेवास पूर्वन्तु नान्यत् किंचिन नगाधिकव तदात्मरूपम चित् संवित् परब्रह्मैक नामकं
मी कशी आहे. न सती सा नासती सा नोभयात्मा विरोधतः एतद्विलक्षणा काचित् वस्तुभूतास्ति सर्वदा. मला सत म्हणायला गेला तर मी सतही नाही आणि असत म्हणायला गेला तर मी असतही नाही. सत म्हणजे ज्याचा कधीही व्यावृत्ती होत नाही, जे नाहीसं होत नाही त्याला सत म्हणतात. तशी आहे का मी? नाही. का? निर्माण होऊन जे असतं ते नाहीसं होतं. मग नाहीच आहे म्हणाल का मला तुम्ही? हे सगळं कळायला अवघड आहे बरं का. गीतेतला श्लोक सांगून ठेवतो. भगवान बोलतायत म्हणजे जगदंबाच बोलतीये. पश्चिमे योगमैश्वरम. मीच सगळी भूत आहे, सगळी महाभूत मीच आहे, मीच सगळी महाभूत आहे आणि मी सगळी महाभूत नाहीये, मी सगळी महाभूत मी नाहीये. काय कळलं? नाथांचा याच्याकरता इथे अभंग आहे बरं का एक छान. काट्याच्या आणि वर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेचिना. वसेचिना तिथे आले तीन कुंभार, दोन थोटे एक घडेचिना. घडेचिना त्याने घडली तीन मडकी, दोन कच्चे एक भाजेचिना. भाजेचिना त्यात रांधले तीन मूग, दोन कच्चे एक शिजेचिना. शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे, दोन रुसले एक जेवेचिना. जेवेचिना त्याला दिल्या त्याला तीन म्हशी, दोन वांझ एक फळेचिना. फळेचिना तिला झाले तीन टोणगे, दोन मेले एक जगेचिना. जगेचिना त्याला आले 3 रुपये, दोन खोटे एक चालेचिना. चालेचिना तेथे आले 3 पारखी, दोन अंध एका दिसेचिना. दिसेचिना त्याला दिल्या 3 बुक्या, दोन हुकल्या एक लागेचिना. एका जनार्दनी याचा महिमा, गुरु केल्या विना कळेचिना. आणि याकरता अप्रतिम असा अभंग अजून एक आहे जे जगदंबा इथे सांगतीये. पहिल्यांदा गूढ स्वरूप सांगितलं आणि मग तिचं विराट स्वरूप सांगितलं. आधी गूढ स्वरूपाचा विचार करूया. नाथ महाराज सांगतात, हे विश्व कसं बनत गेलं, कशी आहे ती. चिंचेची या पानावर, चिंचेचं पान त्यातलं एक पान, चिंचेची या पानावर, चिंचेची या पानावर देऊळ रचिले. चिंचेची या पानावर देऊळ रचले. चिंचेच्या पानावर देऊळ रचले. आधी कळस मग, आधी कळस मग, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर देऊळ, चिंचेच्या पानावर देऊळ रचले. चिंचेच्या पानावर देऊळ. दुतोंडी हरिणी पाण्यावर आली. हरण पाण्यात असतात का? आणि त्याला 2 तोंड असतात का? अर्थ नंतर बघू. दुतोंडी हरिणी, हरिणी हरिणी पाण्यावर आली. मुखाविण पाणी प्याली रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचले. चिंचेच्या पानावर देऊळ रचले. आंधळ्याने देखिले, बहिर्याने ऐकिले. आंधळ्याने देखिले, बहिर्याने
आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले. आत्म्याला डोळे असतात का हो? परब्रह्म तत्वाला डोळे असतात नाही. तो रूपातीत आहे ना, इंद्रियाने अनुभवता येत नाही तो. पण तो देहात शिरल्यानंतर त्याला दिसतं की नाही, तो जीव दशेला आल्यानंतर त्याला दिसतं. वास्तविक न पाहणारा आणि त्यालाही स्वतःला रूप नाही म्हणून पाहूही शकत नाही, अशा आंधळ्याला रूप पाहण्याची व्यवस्था झाली की नाही जगदंबेनी. आंधळ्याने देखिले. आत्म्याला ऐकू येतं नाही, पण ऐकाय करता दुसरं काहीतरी पाहिजे ना, तोच एकटा आहे. पण विंगडसी होतो, तो वेगळा होतो. विंगडसी कानडी शब्द आहे. त्या मूळ तत्वापासून उदाहरण सांगतो. रात्रीच्या वेळेला माकडं झोपली होती झाडावर. पौर्णिमेचा चंद्र फुललेला आकाशात आलेला, आणि झाडावर ज्या झोपली होती त्या झाडाखाली मोठी नदी वाहत होती शांत. एक माकड रात्री जागं झालं आणि त्यानं पाहिलं, बापरे चंद्र पाण्यात पडला, आता कसं काय जग चालायचं. आणि मग तो चंद्र काढण्याकरता ती माकडं उलटी 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 झाली. इतक्यात वरनं काही वाहत आलं, पाला वगैरे, आणि तो पाला त्या चंद्रावरनं चाललाय. हो, अरे काय चंद्राची अवस्था झाली आहे. अशी झाली का अवस्था काही? अशी तुमची माझी अवस्था झाली माकडासारखी. आपण आहोत कोण? ते शिवतत्व आहोत आणि शक्तिरूपाने विश्वामध्ये इतकी रूप घेतलीत आपण. पण आपण या देहापुरते झालो आणि अज्ञान दशेमुळं आपल्याला आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा बोध होत नाही. ते नाथ महाराज सांगतात, आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. पांगळ्याने पाठलाग केला रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचले, चिंचेच्या पानावर देऊळ रचले, चिंचेच्या पानावर देऊळ. आणि मग त्या देवाची, जे देऊळ म्हणजे विश्व, हे विश्व निर्माण करणारा कोण, त्या देवाची पूजा करायला जेव्हा मी गेलो, नाथ महाराज सांगतात, देव पूजू जाता देऊळ उडाले, देव पूजू जाता जाता देऊळ उडाले. हा हा देव पूजू जाता देऊळ देऊळ उडाले. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला. आज म्हणायला अधिकार आहे त्यांना. उचलून घेतले
निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता. देव पूजू जाता जाता देऊळ उडाले. देवाचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा विश्वरूपानं अनुभवायला येत नाही, तर जगदंबा रूपानं अनुभवायला यायला लागतं. नाही असं होतंय विश्व. आज आपण या विश्वामध्ये मोहरूपानं अडकलोय. ही माझी काकू, ही माझी मावशी, ही माझी पत्नी किंवा हा माझा पती. यातलं काहीच नाहीये. ती एक स्त्री आहे, ते एक कुत्र आहे, ते एक घर आहे, ते माझं आहे, तुझं विश्व झालं. हे नाहीस होतं. आणि सर्वत्र माऊली म्हणाली हे विश्वचे माझे. हा अनुभव येतो. देव पूजू जाता जाता देऊळ उडाले. कुणामुळं? खेळिया सद्गुरु राया रे. खेळी, ही खेळी कोणी केली? सद्गुरूंनी कृपा केली. खेळी 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 सद्गुरु राया रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचले. चिंचेच्या पानावर देऊळ रचले. चिंचेच्या पानावर देऊळ. आदिम शक्ती जगदंबा माता बोलतीये, बाबानो हे सगळं विश्व निर्माण मी कशी करते लक्षात घ्याल. सर्वप्रथम मी निर्गुणा आहे, नंतर मी सगुणा होते, आणि यानंतर एक एक गोष्टी निर्माण करते. सर्वप्रथम काय निर्माण करते? पंचसंख्यानी जायन्ते तत्प्रकार त्वथा उच्यते. पूर्वाक्तानि च भूतानि प्रत्येकं विभजेत द्विधा. एकैकं भागम एकस्य चतुर्धा विभजेत द्विरे. ऐका आता पंचीकरण ऐकायचंय थोडासा वेळ. पंचीकरण हा शब्द ऐकलाय की नाही आपण? शिकरण शब्द माहिती की नाही? तर 5 गोष्टींचं शिकरण. म्हणून सर्वप्रथम आदिम शक्ती जगदंबा माता काय आहे? तर शिवस्वरूप आहे, म्हणजे परब्रह्म रूप आहे. जोक चालू. पण तिथे अशी लाट उमटली, जशी समुद्रात लाट येते अकारण, काही कारण नाही, पण लाट आली. लाट ही कल्पना करायची बरं का. लाट आली म्हणजे तिथं काय पाणी होतं का? पाण्याची लाट नाहीये. त्या परब्रह्म स्वरूपावर एक लाट आली, कारण अकारण आली, आणि ती लाट आली म्हणजे तो ती झाला. निर्गुणत्व भंगलं, आणि सगुणा आणि निर्गुणा या शिवस्वरूप आणि शक्ती स्वरूपांना 3 मुलं झाली. कळाय करता सांगणं चाललंय. सर्वप्रथम सत्वगुण. कुठल्याही गोष्टीच्या निर्मिती करता 3 गुणांची गरज आहे. कुठलीही गोष्ट निर्माण करा तुम्ही, 3 गुण निर्माण असावे लागतात, तरच आपण काही निर्माण करण्याचा गुण, टिकवण्याचा गुण आणि नाहीसं करण्याचा गुण, हे 3 गोष्टी लागतात. बरं आता दिवाळी येणार आहे. गेल्या वर्षीचा घडलेला प्रसंग सांगतो. दिवाळीच्या आधी 4 दिवस मी घरी गेलो. मला सांगण्यात आलं एक पदार्थ एकेकाने करायचा. रव्याचे लाडू तुम्ही करा. पिशव्या घेऊन बाहेर मी स्कूटरवर. कुठं चाललात? लाडू करायचेत ना. स्कूटरचा आणि लाडूचा काय संबंध आहे? पण लाडू कराय करता जे जे काही करावं लागतं ते करणं म्हणजे लाडू करणंच आहे. रवा, तूप, साखर, वेलदोडे, काय जे घालायचं ते सगळं आणलं. बेदाणे विसरलो. एक बेदाणा सापडला, तोच प्रत्येकाला. थोडं जरा हलकं करतोय मी ते.
आता अवघड जाईल. कधी लागत नाही वर्षभरामध्ये, पण एवढी मोठी कढई आमच्याकडे आहे. ती वरनं काढली, घासली, एकदा जबाबदारी घेतली की सगळं मला करायला पाहिजे. आणि छान रवा भाजून घेतला. रवा तो असा भाजला गेला पाहिजे की खाताना आनंद झाला पाहिजे. करून टाकतात माणसं काम. रव्याबरोबर हातोडी द्यायला लागते रव्याच्या त्याच्यावर, लाडवा बरोबर. नाही तर असा करतात की भिंतीवर मारला तिथं चिकटून बसला. आमच्याकडे गडावर एकाने लाडू केले होते, छान झालाय, मऊ झालाय म्हणून त्याने टक्कन टाकला. असं केला, कवळी होती त्याची, वरची वरून खालची घालून त्या लाडूत सगळं मिळून ते काढायला लागलं बाहेर. कसंच काय असं होईना. पाक केला छान, थोडा वेळ ते करून हे ठेवलं निवायला. नंतर आता गोळे वाळायचे त्याचे. मग मी डबे शोधायला लागलो. हा डबा जरा मोठा होईल, हा अगदी लहान होईल. घासून ठेवलेले होते डबे आठवड्यापूर्वीच मोलकर्णीकडनं दिवाळीची कामं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मग एक त्यातल्या त्यात मध्यम लाडू घेतला आणि छान लाडू असे परातीमध्ये छान एका आकाराचे, बरोबर गोल, प्रपोर्शनेट पाहिजे. एक लाडू एवढा एक लाडू असं नाही, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करता आली पाहिजे. बरं, देवाला नाही, देवाला देव भावाचा भुकेला असं करून आपण ते कसं तरी रद्दड आपलं काहीतरी करून ठेवतो. अहो त्याला क्वालिटी पण आवडते. इतकी छान पूजा केली, तुम्ही आवडली नसेल का जगदंबेला? का सगळं तिच्या डोक्यावर घालायचं जा? त्याला काही प्रपोर्शन नाही लागलं मग मजा नाही येणार हो. आपल्याकरताच आहे सगळं, हे लक्षात घ्या. निर्मिती करता जो गुण लागतो त्या गुणाला म्हणतात रजोगुण. पण नुसता रजोगुण असून उपयोग नाही. निर्माण झालं ते टिकवायला पाहिजे ना. 4 दिवस आहेत दिवाळीला. पोरं घरातले टाक 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 संपवून टाकतात. म्हणून हा डबा चालेल का, तो डबा चालेल का, व्यवस्थित ठेवूया. ते अलगद ठेवायचे. भरकन टाकल्यावर फुटत नाही त्याचा अर्थ तिकडेही फुटणार नाही. असा जिभेवर ठेवला की असं छान विरघळला पाहिजे करून, असा असं वाटलं पाहिजे की हे जगातलं सर्वश्रेष्ठ सुख आहे. असा तो लाडू असला पाहिजे ना. आणि याकरता टिकवण्यासाठी 4 दिवस टिकवण्याकरता मी आटापिटा केला. कोणी त्या डब्याकडे गेलो की मी असा उभा राहायचो, तिकडे जाऊ नका. तुम्ही वेंधळेपणा करता एकदम असा काढाल ते सगळं फुटतील लाडू आतल्या, सगळं माझं वाया जाईल. दुसरा जो टिकवण्याचा गुण लागतो त्याला म्हणतात सत्वगुण. झालं, दिवाळीचे 2 दिवस झाले. ज्यांना बोलवलं होतं 20-25 लोक आले होते. त्यातल्या 22 लोकांना डायबिटीस. 2-3 अर्धाच वाढा, गोड नको, चकल्या खात आहेत. कवळी आतनं इकडून उलटी झाली तरी खातात. उरले लाडू. विश्वाचा विचार करायचा आपल्याला, याकरता मी बोलून ठेवतोय. बरं, खूप गंभीर मुद्दा आहे. आता दिवाळी संपली, मग काय विचारता? थोडंसं खोबरं पण घातलं होतं मी खवणून त्यात, त्यामुळं ते मग कोणी घरी आलं ना की प्लॅस्टिकमध्ये करूनच ठेवले मी 2-2. आणि मी खोटं सांगितलं, गडावरचा प्रसाद आहे घ्या. पु ल देशपांडे सांगायचंय, एखादी वस्तू खपत नसेल की चौकात प्रसाद वाटतोय म्हणून उभे राहा, 10 मिनिटात संपते म्हणले. मुलाला डब्यात लाडू, यांना लाडू, त्यांना लाडू. डायबिटीस वाला नाही, थोडा चालतो प्रसाद, चालतो प्रसादाने शुगर नाही वाढत, घ्या. मग ते मी प्रवचन करत त्यांना खरंच वाटलं. संपवण्याचा गुण. असे 3 गुण निर्माण केले जगदंबेनी. जगदंबेतूनच झाले, लक्षात घ्याल. एक शिव नावाचं तत्व, त्यामध्ये वाहिलेली अशी लाट, म्हणजे झालेली इच्छा मी अनेक होईन, ती जगदंबा. आणि तिनं पहिल्यांदा काय निर्माण केली तर माया. मायेतून काय निर्माण झाली तर प्रकृती.
प्रकृतीनं काय निर्माण केलं तर त्रिगुण. प्रकृती म्हणजे त्रिगुण, लक्षात घ्या. पण ते त्रिगुण शुद्ध स्वरूपात जोपर्यंत असतात तोपर्यंत ते निर्मिती करू शकत नाही. मी याला 2 उदाहरणं देतो. एका माणसाला तुम्ही 3 दोऱ्या बांधून उभा केला, 3 दोऱ्या बांधल्यात चांगल्या मजबूत, आणि ते 120 120 120 अंशामध्ये 3 जण समान ओढतायत. कुठं जाईल तो? कुठंच जाणार नाही. फार ओढला तर जोरात बरं जाईल. तसे ते त्रिगुण, त्याची भूमिका ढळली पाहिजे. दोघं ढिले पडले पाहिजेत. एकदम ओढला असं सत्व आणि रज जरा ढिले पडले आणि तमानी त्याला ओढल्याबरोबर पंचतन्मात्रा निर्माण झाल्या. आई सांगतीये मी कशी या विश्वस्वरूपात परावर्तित झाले. ऐक हिमालया. दुसरं उदाहरण सांगतो. एक वितावरती 3 उदबत्त्या लावल्यात तुम्ही. एक केवड्याची उदबत्ती, एक चंदनाची उदबत्ती आणि एक मोगऱ्याची उदबत्ती. अशी कल्पना करा. तिघांचे सुगंध वेगळे आहेत. आता आपल्याला असं दिसतं की ती पेटवल्यानंतर, लावल्यानंतर धूर येतो त्यातनं. आता तो 1-2 फूट अंतरापर्यंत सरळ जातो. पण वातावरण, घरातलं वातावरण, थोडं इकडून वारा येतो, थोडा फटीतनं वारा येतो, इकडून वारा येतो, त्यामुळे थोडंसं असं चालूच असतं. सतत चालू असतं. आत्ताही चालू आहे. त्याकरता पंखाच लावायला पाहिजे असं नाही. पंखा नाही लावला तरी ते असं होतंच. असं स्थिर नाही आहे. एका मर्यादेपर्यंत स्थिर, नंतर वरती जातो. तेव्हा असं नाही का आपण 10व्या मजल्यावर असं तो खूप वारा येतो. तसं वरती जायला लागल्यानंतर ते धूर असे सरळ नाही जात राहत, तर ते स्वतःचा आकार सोडून देतात आणि कसे तरी व्हायला लागतात. असे आणि एक वेळ अशी येते की 3ही धूर एकत्र येतात एका उंचीवर आणि वरती जायला लागतात. एक्झॅक्टली पंचमहाभूत निर्माण होण्याची स्टाईल ही, पद्धती ही आहे. सत्वरज तम आणि सगळ्याचं मिळून एक मिश्रण झालं. आणि त्या मिश्रणातून सर्वप्रथम काय निर्माण झालं तर शब्द नावाचा गुण निर्माण झाला. जगदंबा सांगतेय शब्द नावाचा गुण, याला म्हणतात आकाशाचं तन्मात्र. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी नाम घ्यायला सांगितलंय की सगळ्यात शेवटी नाम संपतं. आकाश आधी संपतं, नाम संपतं. आकाशाचा गुण कुठला आहे? शब्द. मी बोललेलं तुम्हाला कळतंय का? मी बोलू का शकतोय? तोंडात पोकळी आहे, तोंडावर गादी दाबली एखाच्या किंवा उशी दाबली, बोला तो काही बोलू शकत नाही. आकाश नावाची गोष्ट संपली ना तर आपल्याला पृथ्वी आली ना तिथे. म्हणजे काहीतरी असं मातीत जर एखादं तोंड घातलं असं बोल, तो हातपाय जडेल पण बोलू नाही शकणार. म्हणून शब्द निर्माण झाला. दुसरा स्पर्श निर्माण झाला. स्पर्श नावाचा गुण वेगळा आणि द्रव्य वेगळं. मी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोललोय. गुण वेगळा, गुण म्हणजे प्रॉपर्टी आहे आणि द्रव्य म्हणजे मॅटर आहे. गोडपणा हा गुण आहे आणि तो खडीसाखरेत जातो. खडीसाखर नावाचा आकार जो आहे ना ते मॅटर आहे, आकार आहे. आकार म्हणजे गोडवा नाही आहे. दोन्ही लक्षात घ्याल. आकार म्हणजे गोडवा नाही आहे. त्याच आकाराचा खडाही असतो. तो काय गोड असतो का? आणि खडीसाखर जर सरबतात टाकली तर खडीसाखर कुठं गेली? पाणीमय झाली. तिचा गुण कुठं गेला? आता पाण्यात गेला. तसा स्पर्श नावाचा गुण आहे. त्याचं महाभूत नंतर निर्माण होणार आहे वायू. नंतर तिसरी गोष्ट निर्माण झाली त्या त्रिगुणांच्या त्या कॉम्बिनेशन. उदबत्तीचा दूर लक्षात ठेवा, म्हणजे कॉम्बिनेशन लक्षात येईल. त्या त्रिगुणांच्या गुणामुळं, त्या त्रिगुणांच्या एकत्रीकरणामुळं एक गोष्ट निर्माण झाली. अजून रूप नावाची गोष्ट निर्माण झाली. त्याचं पंचमहाभूतापैकी भूत आहे, त्याचं नाव आहे तेज. खूप वेळा ऐकायला लागेल बरं का. मग ते समर्थ म्हणतात कोष्टक तयार होतं डोक्यात. मी गेली 30 वर्ष हेच ऐकतोय सारखा गुरुजींकडनं. अजून सुद्धा ते नीट कळलंय असं नव्हे. नाही तर तुम्हाला वाटेल बहुतेक मला कळलंय. अजिबात नाही. कळलंय असं वाटलं की संपलायचं. नाही कळलं. कळायची व्यवस्था बंद होते. कळलं असं वाटलं की. कळल्यानंतर आपण अबोलच होतो. क्लिक होऊन जातं. यानंतर पुढचा गुण निर्माण केला झाला
त्या त्रिगुणांच्या कॉम्बिनेशननी. त्याचं नाव रस. हे आपाचं तन्मात्र आहे. आणि सगळ्यात शेवटी निर्माण झाला गंध, ते पृथ्वीचं तन्मात्र आहे. आता ही पंचमहाभूतं कशी निर्माण झाली? तन्मात्र म्हणजे तेवढंच, फक्त, नाही का? मात्र 100 रुपये, मात्र म्हणजे ओनली पंचमहाभूतांचे गुण निर्माण झालेत, म्हणजे पंचमहाभूतांचे तन्मात्र निर्माण झालेत. आता पंचमहाभूत निर्माण कशी झाली हे ऐकायला हिमालया उद्या सकाळी 9:30ला ये. कारण बाकी कुठला गुण नाही निर्माण झाला ना, तरी जेवण नको असं वाटेल, जेवायला पाहिजे ना, नाही तर तशीच झोप येईल. म्हटलं इतके छान सांगितले बुवानी, असाच जातो खोलीत, आता मध्ये तोडायला नको, मला घेऊन जा तिकडे. समर्थ सांगतात याचा अभ्यास करा, याला परमार्थ म्हणतात. बाकी सगळं जे आहे ते या चिंतनाला बुद्धी सक्षम व्हावी म्हणून पूरक अशा साधना आहेत. आणि यात रमलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा यात रमतात. माऊलींची ओवी सांगतो आणि थांबतो. भगवान जे गीतेत बोलतायत, मगाशी मला श्लोक आठवला नाही, तो आता आठवला. मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थिता तेष्वस्थिता न च मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम. गीता पाठ असणारी मंडळी आहे. तो मला पाठ नाहीये, होती 12व्या वर्षी मी सगळे 18 अध्याय पाठ केले होते आणि खूप बक्षीस मिळवायचो. पण आता हे करू का ते करू, याच्यात ते सगळं 1-2 महिने बसलो तर होईल पुन्हा, पण खूप अवघड आहे बरं. पण पाठांतर करा. आपण आपल्या मुलांना शिकवा गीता. आपल्याला माहिती असलं पाहिजे, आपल्या मुलांना माहिती असलं पाहिजे. आपल्या लेकरांना अमकं येत नाही. आपण जसं म्हणतो या असं चाललंय तसं चाललंय, आपण आपल्या घरात काय करतो? माझ्या मुलांना काही आलं पाहिजे. परिणाम असा होतो की संस्कृती अशी टिकते. ओवी सांगतो ज्ञानोबांची आणि थांबतो. खरा परमार्थ करायचा आहे का आपल्याला? का नुसतं परमार्थाच्या नावाखाली टिवल्या भावल्या करायच्यात? सिरियस व्हा स्वतःबद्दल म्हणाले. माझे गुरुजी नेहमी शब्द वापरतात, या परमार्थ क्षेत्रात बागडणारे लोक खूप असतात. बागडणारे म्हणजे ज्या इकडून तिकडं जाण्याला काही फारसे नियमितता नसते, त्याला बागडणं म्हणतात. दिसताना असं वाटतं बाप रे, हे हिमालयातनंच आलेले दिसतात, डायरेक्ट इकडे लँड झाले इथे. कुठल्याही व्यवहाराच्या गोष्टीला अवास्तव शरण जाऊ नका, एक मुद्दा. आणि गंभीर असं चिंतन आतमध्ये ठेवा. प्रपंचात कोणाशी वाईट वागायचं नाहीच आहे, सगळं नेटकं 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 करत जायचं आहे. पण अवास्तव लौकिकाचा प्रभाव जो आपल्यावरचा आहे तो बंद करायचा आहे आणि वेदांताचा नीट अभ्यास करायचा आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, नीट अभ्यास केला तर आपल्यालाच कधी कळत नाही आपण शिवरूपात बदललो. माऊलींची ओवी अशी आहे, अभ्यासासी काही, अभ्यासासी काही सर्वथा अगम्य नाही, म्हणून तू माझे ठाई अभ्यासे मिळ. अर्जुनाशी बोलतात भगवंत. समर्थ म्हणाले, मही निर्मिली देव म्हणजे कुठली मूर्ती कुठलं असं नाहीये. मही निर्मिली देव तो ओळखावा. मही म्हणजे पृथ्वी, म्हणजे आकाशगंगा. फक्त पृथ्वी हे उपलक्षणात्मक आहे. फक्त पृथ्वी निर्माण नाही झाली अशी, असं सगळं विश्व. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. 24 तास याचा अभ्यास करावा. 24 तास हा प्रवचनात फक्त अभ्यास करून घ्यायचा आहे. चिंतन मात्र आपण घरी गेल्यानंतर काय झाडत असताना सुद्धा डोक्यात हे चिंतन चालावं. स्वच्छता करत असताना सुद्धा अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. अनंत म्हणजे परब्रह्म, ज्याला अंत नाही असं. ईश्वरत्वाला अंत आहे बरं का. विश्व नावाची गोष्ट, विश्वाची जबाबदारी घेणारा तो ईश्वर. विश्व संपलं, ईश्वरत्व संपलं, मग ईश्वर काय होतो?
ते परब्रह्म होतो. म्हणून त्याला ईश्वर व्हायला लावते ती जगदंबा आहे, आणि परब्रह्मात पुन्हा कन्व्हर्ट करते ती जगदंबा आहे. आणि ईश्वरत्व सांभाळत असताना सुद्धा परब्रह्म विसरू देत नाही ती जगदंबा आहे. आणि तुम्हाला मला मात्र अविद्येमुळं या देहालाच खरं मानायला लावते, ही पण जगदंबा आहे. तिचं पुढचं निरूपण उद्या ऐकूया. अत्यंत घनगंभीर अशा पद्धतीने जगदंबा बोलती आहे. हे जर चिंतन आतमध्ये मुरलं आणि शांतपणे जर ते चिंतन जाता येता, आपण ICUत असू ना तरी कोम्यात नाही गेलो तोपर्यंत हे चिंतन करू शकतो. तिथं माळ न्यायला परवानगी नाही, माळ नाही करता येत, उचलतच नाही होते, असंच करता येत नाही. पण हे चिंतन करता येतं. इतक्या एक्स्ट्रीम लेवलला सुद्धा आपल्याला ही साधना सोडावी लागत नाही, असं या चिंतनाची क्षमता आहे. आपण थांबूया. 9 वाजत आलेत. आरती वगैरे होईपर्यंत 9:05, 9:10 होतील. आपण ज्यांनी कोणी आरती करायची त्यांनी इकडे या. माझ्या पाठोपाठ हे या सामुदायिक आरती आहे. हो, माझ्या पाठोपाठ श्रीमद भागवतम यस्तु हे म्हणूया, फलश्रुती म्हणूया, आणि मग आरतीचं काय लावायचं ते बघा. आरती लावायची. उद्या 2 सत्र उरलेली आहेत. सकाळी 9:30 ते 12:30, दुपारी 4:30 ते 7:30. 7:30 नंतर पोथीचं पूजन होईल. यजमान मंडळी पोथीचं पूजन करतील आणि आम्ही लगेच भोजन करून पुण्याला निघणार. तुम्ही कसं जायचं ते आपण ठरवा. उद्या काही लोक उद्या जाणार आहेत, काही लोक परवा जाणार आहेत. आपण ठरवा. आपण आलात आणि खूप मनापासून देवी भागवत ऐकण्याचा प्रयत्न केलात, याकरता मी आपल्या सगळ्यांना वंदन करतो. थोडं मी काही कमी जास्त बोललो असेल तर मला क्षमा करा, पण त्यातला हेतू लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शिस्तीत आपण ही कथा करूया, एवढाच फक्त मुद्दा आहे. तो कोणी काही असलं तरी तुम्हाला त्या शिस्तीचा उपयोग आहेच आहे, बाकी काही नाही आहे बरं का. माझा थोडी आग्री भूमिका यात करता असते, कारण मी तसा मोठा झालो आहे लहानाचा. आमचे गुरुजी फार कडक होते, त्यांना अजिबात चालायचं नाही इकडं तिकडं, एकदम कडक. ज्या कंपनीतला माल असतो ना त्या कंपनीचा शिक्का त्याच्यावर असतोच असं. पण तरी आपण शुद्ध भावानं बसलात आणि मन लावून कथा ऐकलीत, याकरता मी आपला ऋणी राहीन. पुन्हा कधी भेटलो, इथेच असं नाही कुठेही भेटलो तरी याच पद्धतीनं, आणि प्रत्येक वक्त्यावरती प्रेम करा बरं. अनेक वक्ते आहेत, अनेक प्रकारची जगदंबेची कमी जास्त कृपा प्रत्येकावर असते. प्रत्येक वक्त्यावर असंच प्रेम करा, मन लावून कथा ऐका आणि त्याचा परिणाम आपल्याला निश्चित मिळेल. आपल्या मुलाबाळांना पण कथेला न्या अशी आपल्याला विनंती करतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं. काय मोबाईल लावायचे का, काय करायचंय? हां, पण ते लावायला वेळ लागेल ना. पटापटा पटापटा दिवे लावा, कारण त्यात वेळ खूप जाईल, बाकी काही नाही. म्हणून बाकी काही नाही, चटकन. आणि स्वतःला सांभाळा आणि दुसऱ्या समोरच्यालाही सांभाळा. तो मागं 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 येतो. श्रीमद्भागवतं यस्तु श्रीमद्भागवतं यस्तु पठेद्वा शृणुयादपि श्लोकार्धं श्लोकपादं वा सयाति परमां गतिं यस्तु भागवतं देव्याः पठेद्भक्त्या शृणोति वा धर्ममर्थं च कामञ्च मोक्षं च लभते नरः वेदसारमिदं पुण्यं पुराणं द्विजसप्तमाः वेदपाठसमं पाठे श्रवणे च तथैव हि सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव जबरा सुरगौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा
हिरे जडित मुकुट शोभा तो भरा झुणझुणती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रैनयना दासरामाचा वाटवा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महेश्वरी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव त्रिभुवनी भुवनी पाता ऐसे नाही हारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ती तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव ओ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशापासून काढी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा हर हर तल्लीन झाला पदपदीशा जय देव जय देव महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कल्पकदंबे जय जय जगदंबे अनुपम स्वरूपाची तुझी दाटी अन्य नसे या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेष्ठी करिता झाला कष्टी शशिरस रस रसला वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नाचा श्री मुकुटी लोपती रवी शशी कोटी गजमुख तुझ स्तविले हे रंबे मंगल सकलारंभे जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कल्पकदंबे जय जय जगदंबे कुंकुम शिरी शोभे मळवटी कस्तुरी तिलक ललाटी नासिक अति सरळ हनुवटी रुचिरामृत सरवूटी समान जणू लवल्या धनुकोटी अकर्ण लोचन मृदुकुटी शिरीनिट भांगवळी उफराटी कर्नाटकची धाटी भुजंग निळरंगा परिशोभे वेणी पाठीवर लोभे जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कल्पकदंबे जय जय जगदंबे कंकण कनकाची मनगटी दिव्य मुत्यादश गोटी बाजू बंधन घे बहुवटी चर्चुनी केशर ऊटी सुगंध पुष्पांचे हार कंठी बहुमोत्याची दाटी अंगी नवी जोडी जरी काठी पीत पितांबर तगटी पैजण कमळी अतिशोभे भ्रमर धावती लोभे जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कल्पकदंबे जय जय जगदंबे साक्षपतू क्षितिजा तळवटी
तुझी सोये जग जेठी ओवाळीन आरती दीपकाठी घेऊन कर संपुटी करुणामृत हृदये संकटी धावसी भक्तासाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देशी जरी निज भेटी तरी मग काय उणी या लाभे दाव पाव अविलंबे जय जय जगदंबे श्री अंबे रेणुका कल्पकदंबे जय जय जगदंबे जय जय जगदंबे जय जय जगदंबे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री मंगल मूर्ति मोरया भगवती श्री नारायणी माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री वेदव्यास महाराज की जय। सब संतन की जय। 2 श्लोक डोळे मिटून म्हणायचे। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ।